पण तुम्ही आत्ता बघताना फक्त ना साडीवाल्या पुरुषांना, म्हणजे जे पुरुष साडी नेसून किन्नर झाले, तुम्ही फक्त त्यांनाच टॉर्चर करता. बरोबर. पण तुम्ही ज्या स्त्रिया पुरुष बनतात त्यांना कोणी हिजडा म्हणतं का? नाही. किती फिमेल्स आहेत की ज्यांनी मेल ट्रान्सफॉर्मेशन सर्जरी करून त्या बॉय झाले. असं म्हटलं जातं की 1 रुपयाचा कॉईन जर किन्नर देवतांकडून एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला मिळाला तर त्याचं भविष्य बदलू शकतं, त्याच्या आयुष्यात खूप सारा पैसा येऊ शकतो. याच्या मागचं लॉजिक काय आणि ते का देतात ते जर तुम्ही सांगितलं. भरपूर लोक किन्नर देवतांना जेव्हा बघतात तर एक आदर भावाने नमस्कार करतात. का किन्नर देवतांना इतकं महत्त्व आहे? जर किन्नर देवतांची पूजा केली तर एखाद्याच्या आयुष्यावर त्याचा कसा चांगला परिणाम होऊ शकतो. त्यानंतर गुन्हा दाखल करायच्या वेळी तेव्हाही समोरून काय उत्तर येणार? तुम हिजड़े लोग हैं ना, जाओ उधर जाके नंगे हो जाओ, उधर जाके तालिया बजाओ, उधर जाके तमाशा करो. हे पोलिसांकडून येणारी उत्तर आहे. हे तुम्ही ऐकलंय कधी? हो, मी स्वतः पण पर्सनली अनुभव घेतला. पण आता घाबरत असतील पण नाही. आता मला घाबरायचा प्रश्नच नाही, कायद्याला घाबरला पाहिजे लोकांनी. जेव्हा ट्रेनमध्ये आपण बघतो लोक बसलेले असतात आणि तिथे किन्नर येतात आणि मग ते पैसे मागतात. मला आता माहीत नाही की ते खरे की खोटे. बरोबर आहे. तर त्यांना आपण कसं ओळखायचं? म्हणजे जे बसले त्यांनी कसं ओळखायचं? त्यांच्यामुळे मग लोकांच्या मनात हे बरं, खरे खोटेचा प्रश्न तर खूप नंतर आला आणि शेवटी जो वंश परंपरागत व्यवसाय आमचा म्हटला गेला, आम्ही बेगर्स झालो. बेगर्स म्हणजे भिकारी म्हटलं जातं. भिकारी म्हटलं जातं. बरोबर. तर मग ते भीक का मागतात असं म्हटलं जातं. पण हा प्रश्न मी समाजाला विचारला पाहिजे. भीक आम्ही तुमच्यामुळे मागतो, तुम्ही आम्हाला मागू का देता? बरोबर. जो म्हणत असेल ना की तुम्ही भीक का मागतात, तमाशा का करतात, त्याने खुशाल बहीण म्हणून घरी घेऊन जावं, आई म्हणून घरी घेऊन जावं, बायको म्हणून तर आता न्यायला लागले 5-6 वर्षापासून. आता पण न्यावं ना तुम्ही. बरोबर आहे. काय म्हणून किन्नरांशी लग्न नाही होत का? त्यांना मुलं बाळ होऊ शकत नाही म्हणून? फक्त किती बायका आहेत ज्यांना मुलं बाळा नाही होत? लग्नांमध्ये आपण बघतो की किन्नर देवतांना बोलवलं जातं, एक ग्रुप बोलवला जातो, ते डान्स करतात, म्हणजे नृत्य. अगदी अगदी अगदी. तर त्याचं काय महत्व आहे लग्नांमध्ये? का बोलवलं पाहिजे? हे घरातला मोठा मुलगा सागर म्हणून जन्म घेतला, परंतु घरामध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त. मी भरतनाट्यम कथ्थक शिकायला लागले, मग तो बायकीपणा अजून शरीरात. मी सांगितलं मग अशी संगतीचा गुण असतो प्रभाव. मग तो बायकीपणा अंगात येत गेला. थोडं थोडं कॉलेजच्या जीवनाकडे गेले. मी बायल्या, छक्का, गुड, मामू हे सगळे शब्द ऐकून झाले. पण ज्या वेळी मनात कुठलं दुःख असेल जे मला आईसारखं, मैत्रिणीसारखं, बहिणीसारखं सांगायचं असतं, ते मी माझ्या सासूजवळ आज पण सांगते. त्या माऊलीने हा विचार नाही केला की माझा मुलगा एका किन्नरासोबत लग्न करतोय आणि त्याने जर लग्न केलं सपोज तर वंशाचं काय होईल. काय म्हणजे सासू काय बोलली असेल माहिती आहे का? किती माणसं आहेत म्हणे त्यांना पोरं बाळा नाही होत, किती बायका आहेत म्हणे ज्यांना लेकरच होऊ शकत नाही. तुला नाही झालं तर आम्ही असं समजू नये का आमच्या पोराला नाही झालं, सॉरी पण पाणी त्या दिराने दे डायरेक्ट दे मला पाणी पिऊन घ्या. जो रुद्र झाला आणि त्या रुद्राने हे ना दुःखाचे गोट ह्या असं मग खूप हे की तुम्ही एक व्हिडिओ पहा माझा, त्याला विचारा तुम्ही तुझं नाव काय आहे, तो पूर्ण नाव सांगणार, रुद्र तेजस जाटे. तुझी मम्मी कोण आहे म्हटलं ना, तो मी तो तू आहे माझी मम्मी, याच्यापेक्षा मोठी आई मोठे दे. म्हणून मला या सगळ्या गोष्टींना खूप हे होतात. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे श्री श्री 1008 राष्ट्रीय जगत जननी पुरस्कृत श्री महामंडलेश्वर डॉक्टर स्वामी शिवलक्ष्मी नंदगिरी. आई साहेब, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. जय श्री महाकाल, ओम नमो नारायण. खूप खूप धन्यवाद. खरंच मनापासून धन्यवाद की आज आमच्या स्टुडिओला तुमचे पाय लागले. भरपूर विषयांवर चर्चा करायची आज. तर मित्रांनो, आजचे जे आपले टॉपिक आहे ना, आजपर्यंत आपल्या चॅनलवर अशा टॉपिकवर आपण कधी चर्चा केली नाही आहे. कारण त्यासाठी मला अशा व्यक्तीसोबत ती चर्चा करायची होती की ज्या व्यक्तीने पूर्ण जगताचं ज्ञान घेतलेलं आहे, ज्यांनी याच्यामध्ये एक अभ्यास केलेला आहे, ज्यांच्याकडे पदव्या आहे काहीतरी, अशाच व्यक्तीसोबत चर्चा करायची होती आणि तशीच व्यक्ती आपल्यासोबत आहे. मित्रांनो, किन्नर समाजाबद्दल आपण आज बोलणार आहे. त्याच्यासोबतच तंत्र यंत्र या गोष्टीचा पॉझिटिव्हिटीने की आपण किती यूज करू शकतो आणि त्याचा निगेटिव्हिटीने समाजात किती यूज चाललाय सध्या, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहे. सगळ्यात आधी किन्नर समाजाबद्दल चर्चा करू, कारण याच्याबद्दल गैरसमज आहे, यांच्याबद्दल चुकीचे समज लोकांच्या मनात आहे. कुणी याला चुकीचं म्हणतं, कुणी याला चांगलं म्हणतं. बट ॲक्च्युअल जी व्यक्ती आज किन्नर आखाडा जो असतो, ज्याच्या खूप वरच्या पदावर आहे, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहे. तर आई साहेब, तुमचं परत एक वेळा स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद.
सर्वात आधी तर मी क्षमा मागते आणि रिक्वेस्ट करते. खरं तर म्हणजे माझी विनंती असेल की किन्नर समाज न म्हणतात किन्नर देवता असं किन्नर म्हणतात. देवता, ठीक हो, आहे, ठीक. कारण हिंदू सनातन धर्मामध्ये हा. देव, दानव, यक्ष, गंधर्व आणि किन्नर हे 5 उपदेवतांच्या श्रेणीमध्ये येतात. ओके. आणि त्यांना आपण जर देवता मानायला सुरुवात केली तरच उद्याची पिढी त्यांना किन्नर देवता म्हणून संबोधेल. बरोबर. जर तुम्ही आता त्यांना समाज म्हटलं तर ते एका संप्रदायामध्ये मोडतील. बरोबर. बरोबर. आणि आपण एका सांप्रदायिक गोष्टींवरती चर्चा नाही करत आहे. खरं. कारण मीही आई वडिलांच्याच पोटातून जन्म घेतलाय, तुम्ही आई वडिलांच्या पोटातून जन्म घेतलाय. तुमच्याही वेळी XY XX असेच गुणसूत्र होते, माझ्याही वेळी तेच गुणसूत्र होते. बरोबर. फक्त देवाने काही हार्मोनल बॅलन्सिंगच्या बाबतीमध्ये कुठेतरी कसूर केला असेल, तोही आई वडिलांमुळे. त्यामुळे किन्नर देवतांचा जन्म होतो. बरोबर आहे. आणि म्हणून आपण किन्नर समाज म्हणण्यापेक्षा समाज म्हटलं की ती एक वेगळी कॅटेगरी होते, हो, तो एक वेगळा समूह होतो. बरोबर आहे. आम्ही जर हिंदू सनातन धर्मात आहोत हो, आणि आम्हीही मानव आहोत हे आम्ही नेहमी सांगतो. बरोबर. सो त्याच्यामुळे स्त्री, पुरुष आणि किन्नर हे तिन्ही मनुष्य प्रजाती आहेत. बरोबर. त्यामुळे ही मनुष्य प्रजाती कुठल्याही समाजात नाही मोडू शकत, मोडू नाही शकत, म्हणून ते किन्नर किन्नर देवता आपण म्हणतो. Yes. बरोबर आहे. भरपूर लोक किन्नर देवतांना जेव्हा बघतात तर एक आदर भावाने नमस्कार करतात. का किन्नर देवतांना इतकं महत्व आहे? त्यांचं महत्व काय एखाद्याच्या लाईफवर? जर किन्नर देवतांची पूजा केली तर एखाद्याच्या आयुष्यावर त्याचा कसा चांगला परिणाम होऊ शकतो? बघा, किन्नर देवता आहेत असं म्हटलं ना आपण, तर जे लोक खरोखर सन्मान देतात, मान देतात किंवा देवतुल्य मानतात त्या लोकांचे संस्कार तिथे बोलतात. कारण त्या लोकांना सनातन धर्मापासून किन्नरांचं महत्व माहिती आहे. बरोबर. फक्त लोक महाभारत किंवा रामायणापुरतंच किन्नरांना सीमित ठेवलंय. तुम्ही बृहत पुराण बघा, भागवत पुराण बघा, गीतेमध्ये सुद्धा बघा, रामायणामध्ये बघा, महाभारतामध्ये बघा, सुश्रुत संहितेमध्ये बघा, ब्रह्मपुराणामध्ये बघा, शिवपुराणामध्ये बघा, देवी महात्म्यामध्ये बघा, देवी भागवत पुराणामध्ये बघा आणि देवी सप्तशतीमध्ये पण बघा. तुम्हाला सगळीकडे किन्नरांचा उल्लेख आढळेल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर बुद्ध धर्मांचे जर आपण महाकारुणिक कथा आणि बुद्ध अँड त्यांचे धम्म याच्या संबंधित जर पाली भाषेत काही वाचन केलं तर त्यामध्येही किन्नरांचा उल्लेख आहे. ओके. इट मीन्स काय की सनातन धर्मापासून किन्नर हे एका देवतुल्य श्रेणीत होते. बरोबर. आणि तेव्हापासून तसे संस्कार पाळणारी जी लोकांची समज होती ती अजूनपर्यंत कंटिन्यू आहे. त्यामुळे आजही किन्नरांना पाहिल्यानंतर किन्नरांचा चरण स्पर्श करणे, किन्नरांना देवतुल्य मानणे किंवा मला आशीर्वाद द्या, ही एक भावना मनात ठेवणारा आपला समाजातील काही घटक अजूनही आहे. इट मीन्स त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे की किन्नर देवतांचं महत्व काय आहे. तुम्ही शिव महापुराण वाचाल, त्यामध्ये तुम्हाला किन्नरांचा उल्लेख दिसेल. सगळ्यात आधी तर सर्व लोकांना माहिती असलेली गोष्ट काय आहे? रामायणातली. बरोबर. रामायणामध्ये प्रभू श्री रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले, स्त्री पुरुष निघून जा, स्त्री पुरुष गेले पण किन्नर तिथेच उभे राहिले. ज्यावेळी प्रभू श्री रामचंद्र परत आले त्यावेळी हे तिथे 14 वर्ष थांबले होते. बरोबर. आणि त्या 14 वर्षांमध्ये संयम आणि सहनशीलता किन्नर देवतांमध्ये आली. बरोबर. आणि ती अजूनपर्यंत समाजात सहनशीलता आणि संयम किन्नर देवतांमध्ये आहे. मग तुम्ही रामायणात ती गोष्ट वाचली, त्यावेळी प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांचा संयम, त्यांचा धीर आणि त्यांची सहनशीलता पाहून किन्नर देवतांना एक आशीर्वाद दिला की तुम्ही आजपासून मंगलमुखी व्हाल. आता मंगलमुखी म्हणजे काय की त्यांच्या वाणीतून निघणारी गोष्ट मंगल असेल, ती तुम्हाला फळेल. ओके. म्हणजे तुम्हाला ती आशीर्वादित करेल. आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही ज्यांना आशीर्वाद द्याल त्यांचं कल्याण होईल आणि पुढे तुमचं राज्य येईल. आणि बऱ्यापैकी आता राज्याच्या पलीकडे वळण्यापेक्षा आपण जुन्या थोडंसं काळामध्ये गेलो सनातन धर्मामध्ये, तर शिखंडी राजाबद्दल ऐकलं असेल. शिखंडी राजा हे किन्नर होते. ओके. मी शिखंडी राजा म्हटलं. ऑलरेडी राज्य महाभारतामध्ये होतं शिखंडीच्या काळामध्ये. म्हणजे शिखंडी एक राजा होता. जर शिखंडी राजा नसता तर महाभारत पूर्णच झालं नसतं. बरोबर. कारण शिखंडीच्या आडूनच भगवान श्रीकृष्णजींनी सगळ्या गोष्टी घडवून आणल्या. त्यावेळी जर तुम्ही ह्या सगळ्या सनातनातल्या गोष्टींचं वाचन केलं असेल आणि हळूहळू तुमच्या पिढीला शिकवलं असेल तर आत्ताच्या पिढीला माहिती झालं आहे की किन्नर देवतांचं महत्व काय आहे. बरोबर. आज तुम्ही महाकुंभ पाहता. हो. सगळीकडे कुंभमेळ्यात स्नान करायचं असतं, पण त्या महाकुंभ मागेही एका किन्नराच्या स्वरूपाचंच वर्णन आहे. ओके.
श्री विष्णूंनी मोहिनी रूप घेतलं होतं, म्हणजे एका पुरुषाने स्त्री वेश केला होता. बरोबर. आणि त्यानंतरच 4 थेंब पडले आणि हरिद्वार आणि नाशिक आणि प्रयागराज या उज्जैन या ठिकाणी कुंभमेळा होतो. बरोबर. म्हणजे ते धार्मिक महत्व या मोहिनी स्वरूपामुळे आलं. बरोबर आहे. पुन्हा तुम्ही सनातन धर्मामध्ये पाहाल तर अर्जुन जे अज्ञातवासामध्ये जेव्हा 5 पांडव होते तेव्हा अर्जुनांनी बृहन्नळा या नर्तकीचं स्वरूप घेतलं होतं. म्हणजे पुन्हा एका पुरुषाने क्रॉस ड्रेसर बनला होता, म्हणजे पुरुषाने स्त्री वेश धारण केला होता. बरोबर. आणि तो राजदरबारी नर्तिका म्हणून काम करत होता, बृहन्नळा म्हणून. म्हणजे अर्जुनाने सुद्धा त्यावेळी हे केलं. बरोबर आहे. बरोबर. पुढे पुढे ह्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या घरांमध्ये धार्मिक वातावरण आहे, ज्या ज्या घरांमधले संस्कार अजूनही टिकून आहेत, हिंदू संस्कृती आणि हिंदू सनातन धर्माचा ज्या घरांमध्ये अजूनही पायंडा आहे, बरोबर, त्या लोकांना किन्नर देवतांचं महत्व माहिती आहे. महाकारुणिक कथांमध्ये जर तुम्ही पाली भाषांमध्ये महाकारुणिक कथांचं जर वर्णन ऐकलं तर ज्यावेळी महामायाजींची महामाता ज्या महामाया आहेत त्यांच्या प्रसूतीवेळी म्हणजे सिद्धार्थ गौतमांच्या प्रसूतीच्या वेळी वर्णन आहे त्यामध्ये की त्यावेळी सर्व देवता आणि त्यावेळी किन्नर देवता सुद्धा त्या ठिकाणी हजर होते. देव, दानव, यक्ष, गंधर्व, किन्नर या प्रकारच्या देवतांचं तिथे वर्णन आहे. म्हणजे पुन्हा तिथे किन्नर देवतांचं वर्णन आहे आलेलं आहे. सोबतच तिथेच पाली भाषांमध्ये जर तुम्ही बुद्धांशी रिलेटेड त्यांच्या धम्मावर अनुसरित काही गोष्टी वाचल्या तर त्यांमध्ये सुद्धा किन्नर हा नावाच्या पक्षाचं वर्णन आहे. ओके. तो पक्षी ना नर होता ना नारी होता, त्याचं अर्ध शरीर स्त्रीचं होतं ना अर्ध शरीर पुरुषाचं होतं, असा तो पक्षी होता. त्याला किन्नर हा म्हटलं गेलं. सनातन धर्मामध्येच किन्नरी आणि किन्नर ह्या 2 प्रजाती सांगितल्या गेल्यात. पण तुम्ही आत्ता बघताना फक्त ना साडीवाल्या पुरुषांना, म्हणजे जे पुरुष साडी नेसून किन्नर झाले, तुम्ही फक्त त्यांनाच टॉर्चर करता. बरोबर. पण तुम्ही ज्या स्त्रिया पुरुष बनतात त्यांना कोणी हिजडा म्हणतं का? नाही. किती फिमेल्स आहेत की ज्यांनी मेल ट्रान्सफॉर्मेशन सर्जरी करून त्या बॉय झाले. खूप उदाहरण आहेत. आपल्या पुण्यात खूप उदाहरण आहेत, मुंबईमध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर खूप सारी उदाहरणं आहेत. त्यांना कोणी हिजडा नाही म्हणत. बरोबर. बरोबर. कारण एक स्त्री पुरुष झालेली असते. म्हणजे ज्यावेळी एक पुरुष स्त्री होतो तर फक्त टॉर्चर त्याला सहन करावं लागतं. कारण हळूहळू ती हिंदू सनातन धर्मामधल्या गोष्टी ज्या आहेत त्या संस्कारानुरूप हळूहळू बदलत गेल्या. त्या सगळ्या गोष्टी पुढे आल्या ना तर त्याच्यानंतर लोकांमधला जो गैरसमज आहे तो वाढायला सुरुवात. मला एक विचारायचं आहे की असं म्हटलं जातं की 1 रुपयाचा कॉईन जर किन्नर देवतांकडून एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला मिळाला तर त्याचं भविष्य बदलू शकतं, त्याच्या आयुष्यात खूप सारा पैसा येऊ शकतो. याच्या मागचं लॉजिक काय आणि ते का देतात ते जर तुम्ही सांगा. मी दोन्ही बाजूनी बोलणारी व्यक्ती आहे. खरं म्हटलं हो. सनातन धर्म काय सांगतो, माझ्या पदाची जबाबदारी मला हे शिकवते की सनातन धर्मामध्ये श्रीहरीजींनी मोहिनी स्वरूप घेतलं होतं, त्यापासून किन्नर देवता. अर्धनारी नटेश्वराचं स्वरूप भगवान शिवशंकर आणि पार्वती मातांनी दाखवलं होतं. त्यानंतर पुन्हा तिथे सनातनाचा प्रभाव आणि त्या गोष्टी हळूहळू जेव्हा पुढे येत गेल्या तर ते एक असे किन्नर देवता झाले की ते देवाच्या जवळचे व्यक्ती झाले आणि त्यामुळे त्यांच्या हाती लक्ष्मी होती. किन्नर देवतांच्या हाती लक्ष्मी होती. कारण की किन्नर देवता तेवढे म्हणजे ते एवढे समर्पित होते भगवानाला की भगवंताने त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करायचं ठरवलं. सो तो 1 रुपया जो आहे तो 1 रुपया चावून आणि तो समोरच्याला देणं. मंगलमुखी असल्यामुळे लक्ष्मीजींचं स्मरण करून आम्ही ते देतो. 16 शृंगार असतात, त्यामध्ये बांगड्या आम्ही आमच्या केसांना लावतो, बांगड्यांना लावतो, कोणी आमच्या पट्ट्यांना लावतो, कोणी दाताला लावतो. गळ्यातल्या जी पण भगवतीची प्रतिमा असेल किंवा जोही भगवंत आमच्या सोबत धारण केलेला असेल किंवा कंठी असेल तर त्याला आम्ही स्पर्श करून ते देतो. मनातून भावना एकच असते, लक्ष्मीचा वास याच्या घरात अखंड राहू दे. हा तो आशीर्वाद असतो. तो 1 रुपया सोन्याचं काम नाही करत, पण त्या 1 रुपया मागे तथ्य काय आहे, आशीर्वाद. की तुम्ही तो आशीर्वाद दिला जातो की तू खूप मेहनत कर आणि खूप मोठा हो, तुझ्याकडे खूप सारा पैसा येऊ दे. बरोबर आहे. आणि आता सेकंड थिंग, जर तसं मानणारी लोक पण आहेत तर आता दुसरा विचार करणारी लोक कमेंटमध्ये येऊन बडबड करणार की मग जर तुम्ही 1 रुपया देतात मग तुम्ही भिक्का मागतात. भीक मागतात असं म्हणतात का? हो. लोक काय म्हणतात की मग तुम्ही 1 रुपया दिल्यानंतर जर श्रीमंत होतो आम्ही, तो 1 रुपया तुमचा पाहिजे की मी तुम्हाला दिलेला पाहिजे आणि माझ्याकडचा तुम्हाला दिला पाहिजे. तुमच्याकडे मी तुम्हाला देऊन तुम्ही त्याला ते करून नाही, तुम्ही मला दिला पाहिजे. तुम्ही दक्षिणा स्वरूप देतात. दक्षिणा स्वरूप दिल्यानंतर त्यातून 1 रुपया देणं किंवा आमच्या जवळून देणं, तेही मनातून प्रसन्नता असणं, मनाने देणं, इच्छेने आशीर्वाद देणं. बरेच जण सांगतात की श्राप देतात मग ते सत्य होतं. हे बघा, सहनशीलता किती आहे
हे रामायणापासून पाहिली आहे. ती सहनशीलता अजूनही आमच्यात आहे. अजूनही आम्ही सहनच करतोय. संपूर्ण किन्नर समाज सहन करतच आज खूप काही स्टेप्स पार करून एका वेगवेगळ्या पदांवर आहे. आज शिक्षक आहेत, डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, प्रोफेसर आहेत. बरोबर आहे. सगळ्या क्षेत्रांमध्ये शिक्षक आहेत. सगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला शिकवलं जात आहे. पण सगळ्या क्षेत्रांमध्ये किन्नरांसाठी कोणी वेगळा शिक्षक झाला का? नाही. त्यांचे गुरु त्यांचे शिक्षक झाले. गुरु शिष्य परंपरा त्यांनी पाळली आणि आज सगळेजण आपापल्या पदावर आहेत. पण हे सगळं करत असताना सनातन धर्मामधून आपल्याला दिलेली शिकवण जे पाळतायत ते मंगलमुखी झाले आणि त्यांच्याकडून मिळणारा जो आशीर्वाद आहे तो फळीक आला. पण हे सगळं सहन करत असताना जर कोणी टॉर्चर करत असेल, त्रास देत असेल, विनाकारण आमच्यावर ब्लेम्स करत असतील, आणि हे ब्लेम्स करण्यामागे पण एक कारण आहे ते मी सांगेल, पण हे जर सगळं करत असेल तर एकदा आहे ना एक सहनशीलता संपते. मला सांगा, घरात पुरुष असतो, पुरुषी अहंकार जागा झाला की तो पत्नीला मारतो, मुलांना मारतो, किंवा खूप काही वादविवाद झाला तर वादविवाद भांडणं होतात. बरोबर होतात की नाही? बरोबर. म्हणजे घरात पैसा नसला की नवरा चिडचिड करतो किंवा बायको चिडचिड करते, तुमच्यात भांडणं होतात ना. मग आम्हाला पण कुठेतरी चिडचिड होत असेल. होतेच ना. मग ती चिडचिड कुठेतरी ते लिमिटेशन्स क्रॉस करून तुम्हाला बोलणार. मग ते लिमिटेशन्स क्रॉस करून आम्हाला तुम्हाला मारणे इतपत आमची हिंमत नसेल तर आम्ही काय करतो, स्वतःच्याच या अवतारावर पश्चाताप करतो आणि आम्ही टाळ्या वाजून म्हणतो तुझं असं होईल, तुझं तसं होईल. ती सहनशीलता संपल्यानंतर येणारा तो भाव आहे आमचा. अदरवाईज कोणालाही आम्हाला स्वतःहून त्रास नसते. आता खूप जण म्हणतात की त्रास स्वतःहून देतात, असं करतात, तसं करतात. किंवा माझा प्रश्न तो आई साहेब की जेव्हा ट्रेनमध्ये आपण बघतो लोक बसलेले असतात आणि तिथे किन्नर येतात आणि मग ते पैसे मागतात. मला आता माहित नाही की ते खरे की खोटे, बरोबर आहे. तर त्यांना आपण कसं ओळखायचं, म्हणजे जे बसले त्यांनी कसं ओळखायचं? त्यांच्यामुळे मग लोकांच्या मनात हे बरं, खरे खोटेचा प्रश्न तर खूप नंतर आला, पण त्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की काय झालं, आपल्या भारतामध्ये मुघलांचं राज्य होतं ना. बरोबर. हिंदू सनातन धर्माच्या ज्या ज्या गोष्टींमध्ये किन्नरांना देवता मानलं गेलं होतं त्या पुढे पुढे विलुप्त होत गेल्या. किन्नरांना दूर केलं गेलं समाजाकडून. मग किन्नरांना मुघल साम्राज्यामध्ये त्यांच्या बायकांना सांभाळण्यासाठी, त्यांच्या स्वयंपाकघरात, त्यांच्या सगळ्या ठिकाणी किन्नरांना ठेवलं गेलं. म्हणजे त्यांचं धर्मपरिवर्तन केलं गेलं. मग किन्नर तिथे धर्मपरिवर्तनातून आले. ब्रिटिशांनी काय केलं माहितीये का? मुघलांचं राज्य गेलं, ब्रिटिश आले आपल्याकडे, 200 वर्ष ब्रिटिश राहिले. ब्रिटिशांनी 1872 मध्ये किन्नरांचा एक कायदा बनवला. त्याच्यामध्ये त्यांना बहिष्कृत, दरोडेखोर आणि चोर समाज म्हणून घोषित केलं. हे ब्रिटिशांनी केलं? हे ब्रिटिशांनी 1872 मध्ये केलं. ओके. आणि ब्रिटिशांनी ते केल्यानंतर हा समाज वाळीत निघाला. म्हणजे यांना वाळीत टाकलं गेलं, बहिष्कृत समाज म्हटलं गेलं. मग बहिष्कृत समाज म्हणजे आम्ही मायक्रो मायनॉरिटीमध्ये पण कुठे नाही. मग आम्हाला ते बहिष्कृत केलं गेलं आणि आम्ही वाळीत पडलो. म्हणजे गावाच्या बाहेर किन्नरांचं सगळं होतं अस्तित्व. आणि त्यामुळे मग किन्नरांना ते फ्रस्ट्रेशन तयार झालं. बरोबर. आणि त्यांची ना ती स्ट्रेस लेवल अजून वाढत गेले. पण तरीही भारत स्वतंत्र झाल्यानंतरही आत्ता 1993 पर्यंत वी आर नॉट इंडियन्स. आम्ही भारतीय आहोत याचं ओळखच नव्हती आम्हाला. 1993 मध्ये लढाई सुरू झाली. 2004 मध्ये वी आर इंडियन्स नाव. आणि त्यानंतर 2014 मध्ये आम्हाला स्त्री, पुरुष आणि स्त्रीलिंग, पुल्लिंगी ह्या 3 वेगवेगळ्या कॅटेगरीपैकी आम्हाला मेल, फिमेल आणि ट्रान्सजेंडर ह्या 3 कॅटेगरीज आल्या. 2019 मध्ये आमच्यासाठी कायदे झाले. ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्ट, नालसा जजमेंट 2019 जूनमध्ये झालं. आणि तेव्हा आता 6 वर्ष झाली. या 6 वर्षापूर्वी मला तू मारलं किंवा मला समाजाने कोणी टॉर्चर केलं तर मला आत्ता तक्रार करण्याचा अधिकार आहे. पण अजूनही खूप साऱ्या पोलीस स्टेशन्समध्ये जेव्हा मी जाते, जेव्हा ट्रान्सजेंडर्सवर अन्याय होतो, त्यावेळी तिथल्या PIला, APIला, अंमलदारला, हवालदारला मला हे समजून सांगावं लागतं तासनतास की असा एक कायदा आहे. अनेक पोलीस स्टेशन्सच्या हद्दीमध्ये CCTNS जो पोलिसांचा कायद्याच्या कलमांचा एक भाग असतो कम्प्युटरमध्ये फिट, त्याच्यामध्ये CCTNS मध्ये ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्टच ॲड नाही, अजून ॲडच नाही झालं. मग त्यासाठी त्यांना आम्हाला ॲप्लिकेशन द्यावं लागतं की असा असा एक कायदा आहे, असं असं त्याचा GR आहे. तेव्हा ते ॲड करणार, तेव्हा तो CCTNS मध्ये ॲड होणार. त्यानंतर गुन्हा दाखल करायच्या वेळी तेव्हाही समोरून काय उत्तर येणार, तुम हिजड़े लोग हैं ना, जाओ उधर जाके नंगे हो जाओ, उधर जाके तालियां बजाओ, उधर जाके तमाशा करो. हे पोलिसांकडून येणारी उत्तर आहेत. हे तुम्ही ऐकलंय कधी? हो, मी स्वतः पण पर्सनली अनुभव घेतलाय. पण आता घाबरत असतील पण? नाही, आता मला घाबरायचा प्रश्नच नाही. कायद्याला घाबरला पाहिजे लोकांनी. आता तुम्ही आत्ता IPC
म्हणजे किन्नरांना हे माहीत नाही, बऱ्याच नाही. म्हणून त्याच्यामुळे ते त्यांचे फ्रस्ट्रेशन जे आहे ना, मी हे ट्रेनमध्ये तुम्ही सांगताय ना त्याच्यावर हे सांगते की हे सगळं माहीत नाही ना, याच्या मागचं कारण काय आहे, अशिक्षित असणं. आणि अशिक्षित असल्यामुळे काय होतं माहिती आहे का, की परिवाराकडून तुटणं, परिवाराकडून तुटल्यामुळे शिक्षण न मिळणं, शिक्षण न मिळाल्यामुळे गुरूंची संगत धरणं, आणि शेवटी जो वंश परंपरागत व्यवसाय आमचा म्हटला गेला, आम्ही बेगर्स झालो. बेगर्स म्हणजे भिकारी म्हटलं जातं मग. भिकारी म्हटलं जातं, बरोबर. तर मग ते भीक का मागतात असं म्हटलं जातं. पण हा प्रश्न मी समाजाला विचारला पाहिजे, भीक आम्ही तुमच्यामुळे मागतो, तुम्ही आम्हाला मागू का देता? बरोबर. जो म्हणत असेल ना की तुम्ही भीक का मागतात, तमाशा का करतात, त्याने खुशाल बहीण म्हणून घरी घेऊन जावं, आई म्हणून घरी घेऊन जावं, बायको म्हणून तर आता न्यायला लागले 5-6 वर्षापासून आता, पण न्यावं ना तुम्ही. बरोबर आहे. काय म्हणून किन्नरांशी लग्न नाही होत का, त्यांना मुलं बाळ होऊ शकत नाही म्हणून? फक्त किती बायका आहेत ज्यांना मुलं बाळा नाही होत, किती पुरुष आहेत ज्यांना मुलं बाळ होऊ शकत नाहीत. मग किन्नरांना तो एक ठप्पा लावून दिला तुम्ही. मग ते फ्रस्ट्रेशन नाहीये आमच्या मनामध्ये, त्या गोष्टींचा त्रास नाहीये. जर मी ट्रेनमध्ये जाऊन, सिग्नलवर जाऊन किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये जाऊन मी जर ती गोष्ट केलीच नाही तर माझ्याकडे पैसा येणार नाही, बिकॉज तुम्ही मला काम देत नाही. तुम्ही द्या ना काम, तुम्ही काम द्या, तुम्ही काम दिल्यानंतर मी पण ते काम कमवून खाण्याची माझ्यात ताकद आहे ना. किती ट्रान्सजेंडर्स आहेत जे आता स्वतः जॉब करतात आणि ते कामं करतात, बिझनेस करतात. हेअर ड्रेसर्स आहेत, मेकअप आर्टिस्ट आहेत, खूप साऱ्या वेगवेगळ्या फील्ड्समध्ये आहेत, टेलरिंग कामामध्ये आहे, नक्षी कामांमध्ये आहे, वेगवेगळ्या शॉप्समध्ये आहे, आता स्वतःची शॉप्स उघडायला लागलेत. खूप साऱ्या सोयीसुविधा आहे, पण शिक्षण नसल्यामुळे माहीत नाही. शिक्षण कुणामुळे मिळालं नाही? समाजामुळे. कारण घरात मुलगा जरासा बायकीपणा करायला लागला की लगेच मित्रांनी बापाला म्हणायचं तुझा पोरगा बायला, आणि बायकांनी गल्लीत बसून चर्चा करायची, तिचं पोरगा असं आहे, तिचं पोरगा बाईसारखं आहे, तिचं पोरगा बायला आहे. आणि मग ते परिवारामध्ये टॉर्चरिंग होतं, आणि समाजाच्या त्रासामुळे परिवार शेवटी त्या मुलाला त्रास देतो. बरोबर. एक तर तू नीट हो, नाही तर आमच्या घरातून निघून जा. मग शेवटी काय होतं, निघून जावं लागतं, कधीतरी पळून जावं लागतं, किंवा कधीतरी घरातून हाकलून देतात. आणि मग आम्हाला एखाद्या गुरुचा हात धरावा लागतो. आणि मग पुढे आता बरेच गुरु लोक आले की ते आम्हाला शिक्षण देतात, आम्हाला शिकून मोठं जॉबला जावं म्हणून ते प्रयत्न करतात. काही फ्रस्ट्रेशन आहे काही, पण मग त्याच्यात काही खोटेपण असतात. आपण आता खरे खोटेचा प्रश्न जो सेकंड वाला पहिला पार्ट तो होता, मी फ्रस्ट्रेशनचं कारण मला आलं लक्षही सांगितलं. आता हे कारण सांगितलं, त्याच्यापेक्षा खूप जण आहेत की ज्यांना आता कमवायचंय. मी खूप पुरुष म्हणते आता, बरोबर आहे, खूप पुरुष मी आतापर्यंत पकडले पण आहेत. अनेक जण पकडतात, तुम्ही अनेक जण सोशल मीडियावर पुरुष आहेत काही जण, हो, व्हिडिओज मध्ये सुद्धा तुम्ही पाहतात की ते प्रॉपर पुरुष असतात. पण मुंबईमध्ये तुम्ही बघा काही ठिकाणी त्यांच्या अशा डायरेक्टली चाळीत, आणि तिथे ते पुरुष राहतात. खूप ठिकाणी पुण्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या सिग्नल्सवर पाहिले असतील. जेव्हा आमच्या सारख्यांचं दुर्लक्ष होतं ना अशा गोष्टींकडे, त्यावेळी ते काय करतात, त्यांचा धंदा बसवतात. आणि ते बघतात इकडे कुठलाही किन्नर येत नाहीये, किंवा कुठल्याही किन्नर देवताचा हा एरिया नाहीये, आणि तिथे येऊन ते कुठल्याही पद्धतीने काही करत नाहीये, त्यांची बदाई नाहीये, त्यांची बस्ती नाहीये. तर हे काय करतात की तिथे साडी घालून जाणार आणि जबरदस्ती घेणार, ते टाळ्या वाजवणार, मी तुला श्राप देईन, इतकेच पैसे दे. मी डोळ्यांनी पाहिजे, घाबरून जातात लोक मग. हो. आणि अशी याचे पुरावे पण आहेत माझ्याकडे. असे मी स्वतः पुण्यामध्ये 2 वेळा पकडला आहे. परंतु मी त्यांना थांबून त्यांना समजून सांगते की व्हिडिओ काढून घेते, आणि यानंतर दिसलास तर कायदेशीर कारवाई. म्हणून अँटी बेगर्स ऍक्ट लागू केला आयुक्तांनी पुण्यामध्ये. म्हणून केला कारण खूप वाढले होते. ती तुमची जबाबदारी आहे की तुम्ही असे लोक वाढून न देणं. हो, नाही, ही समाजाची जबाबदारी आहे. कारण प्रत्येक ठिकाणी आमचा एक एरिया असतो, आम्ही आमच्या एरियात, सपोज आता मी येवल्याचे आहे तर मी माझ्या गावामध्ये फिरते, उठते, बसते, तर मला तिथल्याबद्दल ज्या काही गोष्टी आहेत त्या मला माहीत सांगू शकतात. पण जर तिथून एखादं लांब 10-15 किलोमीटरवर गाव आहे, त्या गावामध्ये काही संबंध नाहीये, परिचय नाहीये, माझं जाणं येणं नाहीये, आणि त्या गावात कुणीतरी पुरुष साडी नेसून येत असेल, बहिरूपी म्हणतो आम्ही त्याला, बहिरूपी, तो तिथे येऊन येत असेल आणि सगळ्या गावभर मागत असेल, किंवा ज्यांनी नाही दिले त्यांना त्रास देत असेल, धान्य गोळा करत असेल, दिवाळी गोळा करत असेल, आणि ते सगळं गोळा करून तो घेऊन जात असेल, तर ब्लेम कोणाला होतो? किन्नरांना. म्हणजे जे आता प्रॉपरली हार्मोनल इनबॅलन्सिंग नंतर मेल टू फिमेल सर्जरी करून ट्रान्सजेंडर्स आहेत, त्या ट्रान्सजेंडर्सला किंवा त्या किन्नर देवतांना प्रॉपरली आता बोललं जात आहे त्या बहिरूपी लोकांमुळे. मी तेच म्हणत होतो, नावं कोणामुळे ठेवले जातात? त्या बहिरूपी. आणि तुम्ही बऱ्याच वेळेला जेव्हा किन्नरांचे तुम्ही जे सांगितलं की वादविवाद ट्रेनमध्ये खूप साऱ्या ठिकाणी तुम्ही पाहतात,
तर आपण मोशी जवळून येताना हा. तिथे त्या इथे पण काही 2-3 जण पुरुष काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी काही पुरुष तिथे त्या ट्रॅफिक सिग्नलवरती इकडून तिकडून हे करायचे आणि जबरदस्ती गाड्यांना ठोकून ते पैसे मागायचे. आणि त्यावेळी कोणीतरी एका हुशार व्यक्तीला कळलं की किन्नर काय असतो आणि त्याला कळलं की हे बहिरुपे आहेत आणि तेव्हा ती तक्रार दाखल झाली. अशा प्रकारच्या 8-10 तक्रार दाखल झाल्या जेव्हा आयुक्तांकडे, तेव्हा आयुक्तांनी हा निर्णय घेतला. हे पण आपल्याला समजलं पाहिजे. बरोबर आहे. मग ते बहिरुपी आहेत तर ते काय करतात की त्यांना कामधंदा नाही करायचा. आणि बऱ्यापैकी तुम्ही पाहाल, मी हे खूप जबाबदारीने बोलते की तुम्हाला त्यात महाराष्ट्रातला एकही पुरुष दिसणार नाही. हे बाहेरचे का सगळे? हे बाहेरून जे कामधंद्यासाठी इकडे आलेले असतात आणि ते जेव्हा इकडे येऊन पाहतात ना की ही कमाई चांगली आहे, माझं दुसरीकडे जम बसत नाही, तर ते वेगवेगळ्या एरियाजमध्ये घुसतात आणि वेगवेगळ्या एरियाजमध्ये जाऊन ज्या एरियामध्ये किंवा ज्या गल्लीमध्ये त्यांना वाटतं की इथे कोणी जाणारं नाही किंवा ही दुर्लक्षित गल्ली आहे, त्या गल्लींकडे जाणार, लोकांच्या घरात घुसणार, चोऱ्या करणार, लोकांच्या घरांमधून पैसे घेणार. मग शेवटी काय होतं, एका बहिरूपी व्यक्तीला तुम्ही किन्नरच समजताय. कारण समाजात किन्नर नेमका काय आहे आणि बहिरूपी काय आहे यातला समजच पूर्णपणे आलेला नाही. बरोबर. कारण आम्ही तेवढं खुलून बोलत नाही. बरोबर बोललात तुम्ही, बरोबर बोललात. जर आम्ही आता खुलून बोलायची गरज काय आहे की ह्या सगळ्या गोष्टी लोकांना आता सोशल मीडियामुळे कळत आहे. बरोबर आहे. आणि मेडिकल सायन्समुळे लोकांना कळालं आहे मेल टू फिमेल सर्जरी काय असते, फिमेल टू मेल सर्जरी काय असते, व्हॅजिनोप्लास्टी काय असते, ट्रान्सफॉर्मेशन काय असतं. हे सगळं झाल्यानंतर कशा पद्धतीने हार्मोनल इनबॅलन्सिंगमुळे हे या मार्गाकडे वळतात, कसा बायकीपणा अंगात येतो. बरोबर. पण ते धडधाकट पुरुष आहेत, ते पुरुष जेव्हा साड्या घालून लोकांना गल्ल्यांमध्ये दिसतात, जे बाईसारखा जरी अवतार करून गेलेले असले तरी पण ते बहिरूपी असतात, हे लोकांना कळतं. मला बोलू शकत. मला तुमची ही गोष्ट खूप आवडली की तुम्ही सत्य परिस्थितीला नाकारलं नाही इथं. आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि आमच्यावर अन्याय होतोय, फ्रस्ट्रेशन होतं तुमच्यावर, तर ती गोष्ट आता माहिती समाजाला की असं होतं. किती दिवस नाकारणार ना. मी सांगते की किती दिवस नाकारणार. आणि जोपर्यंत लोकांना ना जे सत्य आहे ते कळणार नाही तोपर्यंत लोक आम्हाला मानणार नाही, लोक आम्हाला जवळ करणार नाही. हे बघा, तुम्ही एक स्टेप माझ्या जवळ आलात ना तर मी 4 स्टेप उड्या मारून तुमच्या गळ्यात येऊन पडेल. पण तेवढं तुम्ही मला आधी समजून आदर दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे. आदर सन्मान तर खूप लांबची गोष्ट आहे, पण तुम्ही आधी मला समजून घेतलं पाहिजे. बरोबर आहे. लग्नांमध्ये आपण बघतो की किन्नर देवतांना बोलवलं जातं, एक ग्रुप बोलवला जातो, ते डान्स करतात, म्हणजे नृत्य. अगदी अगदी अगदी. तर त्याचं काय महत्व आहे लग्नांमध्ये, का बोलवलं पाहिजे? हा, तर मी पहिल्यांदा जे उत्तर सांगितलं, आता सनातन धर्माचा हा दाखला, देव, दानव, यक्ष, गंधर्व आणि किन्नर हे देवाचे सेवेकरी होते. यक्ष, गंधर्व आणि किन्नर. आता यक्ष काय करतात, गान करतात, म्हणजे यक्षगान तुम्ही ऐकले, गायक, ते त्या संप्रदायातून मोडतात की यक्ष हे गायक याच्यातून मोडतात. गंधर्व हे नृत्य कला सादर करतात आणि किन्नर हे यक्ष, गंधर्व आणि किन्नर हे 3 असे उपदेवता आहेत ज्यांना नृत्य गान करून लोकांचे मनोरंजन करून त्यांना आशीर्वादित करण्यासाठीच भगवंताने सेवेकरी म्हणून ठेवलं होतं. आणि त्यामुळे प्रभू श्रीरामचंद्रांनी आशीर्वाद दिलाय मंगलमुखी होण्याचा. तो यक्ष, गंधर्व आणि किन्नर यांनी एकत्रितपणे आत्ता जो समुदाय तुम्ही पाहताय की कोणी वाजवताना, ढोलक वाजवताना दिसतं, कोणी गाणी गाताना दिसतं, कोणी नाचताना दिसतं. आणि त्यातून हळदीमध्ये, लग्नामध्ये, जन्माच्या वेळी, बारशाच्या वेळी खूप साऱ्या ठिकाणी जेव्हा एखाद्या शॉप्स असेल, ओपनिंग असेल, खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला जिथे शुभ कार्य चालू असेल त्या ठिकाणी तुम्हाला हे यक्ष, गंधर्व आणि किन्नर स्वरूपामध्ये देवता दिसतात. आणि ते तुमच्याकडनं बधाई घेतात. बधाई मीन्स व्हॉट, की तुम्ही हे चांगलं काम केलं आहे तर ह्या चांगल्या कामासाठी तुम्ही आम्हाला दक्षिणा द्या, त्याच्या स्वरूपात आम्ही तुम्हाला भरभरून भरभराटी हो, समृद्धी, ऐश्वर्य मिळो म्हणून तुम्हाला आशीर्वादित करू. बरोबर आहे. उल्लेख आहे सनातन धर्मामध्ये बऱ्याच वेळेला. माझा खूप वेळा शब्द येईल सनातन धर्म, कारण मी हे सगळं सनातन धर्मामधून वाचूनच सांगते. बरोबर आहे. कारण हे जे लिहिलेलं आहे ना ते सांगितलं पाहिजे. लोकांना ते अभ्यास माहित नाही, फक्त रामायण महाभारतापोते लोक अडकून गेलेत. सुश्रुत संहितेमध्ये सांगितलं गेलेलं आहे की किन्नर देवतांकडून जर तुम्ही खाली हात आशीर्वाद घेतला तर तो पाप कर्मामध्ये येतो. किन्नर देवतांना जोपर्यंत, जसं तुम्ही देवाला कुठल्याही पद्धती, देव हा भावाचा भुकेला असतो
पण यक्ष गंधर्व किन्नर हे मनोरंजन करणाऱ्या व्यक्ती आहेत किंवा हे उपदेवतांच्या श्रेणीमध्ये आहेत आणि त्यांना दक्षिणा दिली तर ते तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये नक्कीच काहीतरी देतील असं सुश्रुत संहितेमध्ये वर्णन आहे. बरोबर आहे. सुश्रुत संहितेमध्ये जेव्हा तुम्ही 21 मध्ये वाचाल त्यावेळी तुम्हाला कळेल की किन्नर देवतांना आपण काहीतरी देतो तेव्हा ते तुम्हाला त्याच्या फलस्वरूप आशीर्वादित करतात. मंगलमुखी असल्यामुळे त्यांच्या तोंडातून तुमच्या भरभराटीसाठी निघणारा प्रत्येक शब्द हा तुमच्या मंगल कामनेसाठी असतो. LGBT कम्युनिटी असं म्हटलं जातं जेव्हा आपण बघतो तर त्याच्यात समलिंगी येतात की म्हणजे पुरुष पुरुष आणि स्त्री स्त्री असं त्याला म्हटलं जातं. ॲक्च्युली आजकाल पुण्यात मोर्चेही झाले त्यामध्ये आपण बघितले, पण ते थोडंसं एक्स्ट्रीम लेवलला जाऊन करतात. कधी कधी त्या मोर्चांमध्ये आपण बघितलं की थोडं एक्स्ट्रीम लेवलला जाऊन करतात. त्यामुळे जे ॲक्च्युअल लोक आहे की जे भावनिक आध्यात्मिक लोक आहे त्यांचं नाव खराब होतं. तुमचं त्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? ऐका ना, आम्ही सगळे एका अम्ब्रेलामध्येच येतो. ओके. एल म्हणजे लेस्बियन्स, स्त्रीचा स्त्रीवर प्रेम. जी म्हणजे गे, मुलाचं मुलावर प्रेम. बरोबर. बरोबर. तुम्ही खूप सारे इतिहासातले आणि खूप साऱ्या गोष्टींचे दाखले वाचले असतील ज्यामध्ये तुम्हाला समलैंगिकतेचे उदाहरणे मिळतील. आपले काही मंदिर आहे, मंदिरांवर तर स्टॅच्यूज आहेत असे काढले आपण पाहिले. तर तुम्हाला ते दाखले द्यायची गरज नाही मला किंवा उदाहरणं सांगायची गरज नाही, परंतु हे उल्लेखित आहे आपल्या अनेक पुस्तकांमध्ये या संदर्भात वर्णनं आहेत. परंतु ते आहे, अनेक जण म्हणतात की हे चालत नाही ते चालत नाही. तुम्ही वाचन करा, तुम्हाला सगळं माहिती समजून. तुम्ही जोपर्यंत डीपली स्टडी नाही करणार. आणि बी म्हणजे बायोसेक्शुअल्स आहे, म्हणजे ज्यांना पुरुषांमध्ये पण इंटरेस्ट आहे स्त्रीमध्ये पण. बरोबर. आता टी म्हणजे काय, ट्रान्सजेंडर्स म्हणजे लिंग परिवर्तन करणारे व्यक्ती. ओके, म्हणजे स्त्रीची पुरुष किंवा पुरुषाची स्त्री होणारी. बरोबर. ते स्त्रीचे पुरुष होणारं हे कुठे उल्लेखच नाहीये. स्त्रीचं पुरुष होणार असा उल्लेखच नाही करती लोक. फक्त पुरुष. कोणी म्हणतं का एखाद्याला तुम्ही टॉर्चर करताना पाहिलं का, हा ती मुलीचा मुलगा झाली, ते काय म्हणणार तिच्या वंशाला दिवा नव्हता म्हणून तिने मुलीचा मुलगा केला, मेडिकल सर्जरी केली, सायन्सचं दाखले देतात. म्हणून मग त्या सायन्सच्या दाखल्यांमध्ये तुम्ही हा विचार नाही करत की एका पुरुषाची पण स्त्री होऊ शकते. मेडिकल सायन्स खूप पुढे गेलं. बरोबर. आणि मग क्यू म्हणजे क्युरियस पर्सनॅलिटीज आल्या. मग त्याच्यामध्ये आता QAI वाढत जातं. हे वाढत प्लस LGBTQAI प्लस आलं त्याच्यामध्ये. म्हणजे ही जी अम्ब्रेला आहे ही वाढत जाते. ह्या अम्ब्रेलामध्ये खूप सारे पर्सनॅलिटीज आहेत ज्यांना आपली आयडेंटिटी माहिती नाही. मी जन्म तर पुरुष म्हणून घेतला, परंतु मी पुरुषाच्या देहामध्ये असून सुद्धा मला स्त्री भावना आहेत. मी जन्म स्त्रीचा घेतला, परंतु तरीही मला पुरुषी वागणं आवडतं किंवा पुरुषी पेहरावा आवडतो. मी पुरुष आहे पण मला पुरुष म्हणून जगायचं नाही म्हणून मी ट्रान्सफॉर्मेशन करून स्त्री वेशात आले. मी स्त्री म्हणून जन्माला आले, परंतु मला स्त्री म्हणून जगायचं नाहीये म्हणून मी सर्जरी करून मी पुरुषी वेशात आले. आणि त्यातल्या त्यात काही जण आहे की मला नेमकं कळत नाही की मला पुरुष आवडतो की स्त्री आवडतो, कारण कधी कधी माझं अट्रॅक्शन पुरुषांकडे आहे, कधी कधी माझं स्त्रीकडे आहे. तर तिथे ते क्युरियस पर्सनॅलिटी येते. बरोबर. ह्या सगळ्या पर्सनॅलिटी येतात. तर प्रत्येकाचं स्टडीवर डिपेंड आहे. आणि हे सगळं संख्या वाढली किंवा एक्स्ट्रीम लेवल वाढलं हे म्हणण्यापेक्षा जर एखादी व्यक्ती माझं ऐकून घेत नाही तर मी डोकं फोडून फोडून त्या व्यक्तीला माझा जो काही मनापासून असलेला जेवढा आहे ना, जेवढा तळतळ करणारा माझा आत्मा आहे तो मी एखाद्या समोर आपटून त्याला ऐकवणार की हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. आणि ते समजायला लोकांना कमी वेळ लागेल, कारण लोक जेव्हा मी शांततेमध्ये कुठली गोष्ट करेन ना तर लोक त्या गोष्टीकडे लक्ष नाही देणार. बरोबर. पण जेव्हा मी ती गोष्ट खूप मोठ्या लेवलवर हे करेल ना त्यावेळेस लोक बघणार, कारण लोकांना ना शांततेत चाललेली लोक बघण्यापेक्षा वादविवाद करत जाणाऱ्या माणसांकडे बघायला जास्त आवडतं. म्हणून तामझाम करून LGBTQAI+ कम्युनिटीची लोक दाखवत आहे की येस वी आर ऑल्सो ह्युमन बिईंग्स. बरोबर. तुम्ही आम्हालाही समजून घ्या. आता ते होण्यामागे कारण काय, XX गुणसूत्र असतात, XY असतात, YY असतात, मुलगा होणे, मुलगी होणे किंवा जन्माला एखादं अपत्य येणं. बरोबर. तर ते अपत्य जन्माला येतं साधारणतः 7 वर्षानंतर 13व्या वर्षापर्यंत हार्मोनल इनबॅलेन्सिंग होतात. हार्मोनल इनबॅलन्स ज्यावेळेस होतं, म्हणजे तुम्ही इस्ट्रॅडिओल आणि हे ऐकलं असेल की ते जेव्हा इनबॅलन्स व्हायला लागतात, प्रत्येक पुरुषामध्ये स्त्री तत्व थोडे असतात आणि पुरुष तत्व भरपूर असतात, म्हणजे तो पुरुष असतो. एखाद्या स्त्रीमध्ये स्त्री तत्व भरपूर असतात, पुरुष तत्व कमी असतात, म्हणून ती स्त्री असते. तुम्ही बघा, एखादा पुरुष असतो ज्या पुरुषामध्ये स्त्री तत्व आणि पुरुष तत्व 50-50 पण असतात. तर तुम्ही बरेच दणगट पुरुष बघितले असतील, बारीक आवाजाते किंवा बायकी दिसणारे, बायकी चालणारे. अनेक स्त्रिया पाहिल्या असतील त्यांना अप्पर लिप्स येणाऱ्या, त्यांना दाढी येणाऱ्या. अनेक स्त्रिया त्यांचा भरडा आवाज असणाऱ्या, दणकट दिसणाऱ्या.
त्या पण आहेत ना, ते हार्मोनल इनबॅलन्सिंगमुळे. बरोबर बरोबर. सो सपोज माझ्यामध्ये 100 पैकी जर 80% स्त्री गुण आहेत आणि 20% पुरुषी गुण आहे, तर तुम्ही स्त्री जा. मग मी स्त्री होणार. जर एखादी मुलगी आहे तिच्यामध्ये जर 80% पुरुषी गुण आहे आणि 20% स्त्रीत्वाचे गुण आहेत, तर ती मुलगा होणार. बरोबर आहे. हे नॅचरली आहे ना. तुम्ही नेचरलाच का समजून घेत नाही? लोक काय म्हणतात माहितीये का, तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाऊन पाऊल उचल. अरे निसर्गाने ते दिलंय. हार्मोनल इनबॅलन्सिंग आमच्या हातात नाहीये. तुम्ही हार्मोनल इनबॅलन्सिंगचा जर अभ्यासच नाही, मी सायकोलॉजीचे स्टुडंट असल्यामुळे मी या गोष्टी सगळ्या समजू शकतो. समजून सांगू शकते. तर हे तुम्ही जर समजून घेतलं तर तुम्हाला कळेल की एखाद्या पुरुषाला स्त्री होऊन जगणं का आवडत असेल. पुरुषी अहंकार आणि पुरुष प्रधान आपली संस्कृती आहे. पुरुष म्हणून मला जास्त रुबाब करता आला असता, बरोबर. परंतु माझ्यामध्ये ते पुरुषी भाव नव्हते ना तेवढे, म्हणून मला स्त्री व्हावं लागलं. किंवा एखादी मुलगी आहे, तिला मुलांसारखंच टॉम बॉय सारखंच राहायला आवडते. ती स्त्री जरी असली, तिचे किती मोठे केस असले तरी तिला वाटतं की नाही मला मुलांसारखंच राहायचंय. सो ती चेंज करणार आणि ती राहणार. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी या समाजाने समजून घेतल्या पाहिजे. म्हणून हा तामझाम LGBTQ कम्युनिटीचा चालला आहे की लोकांनी आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे. आईसाहेब, आपण जेव्हा बघतो, आता तुम्ही एक्सप्लेन केलं की त्यांच्या मनात या गोष्टी आहे की ते समलिंगी असू द्या, ते पुरुष पुरुष आवडणार असू द्या, स्त्री स्त्री आवडणार असू द्या, बायसेक्शुअल असू द्या, किंवा एखाद्या व्यक्तीला माहित नाही की मी कोण आहे ते असू द्या, मल्टिपल गोष्टी याच्यामध्ये. पण जेव्हा यांचे मोर्चे निघतात, तर मग आता आपण असं बघतोय की हे बघून लहान मुलं जे आहेत, जी पिढी तरुण पिढी आहे, ती पण याच्याकडे आकर्षित होत चालली. आता त्याबद्दल तुमचं काय मत आहे? बघा, किन्नर देवतांना उचलून नेतील, पोरं उचलून नेणारे आहेत, किंवा हे गलिच्छ लोक आहेत, किंवा यांच्याकडे जाऊ नको, ते भवा आहेत, असं म्हणणारे संस्कार आई वडील लावतात. इथे पुन्हा विषय कोणाचा आला माहिती का? संस्काराचा. मोर्चे तर खूप निघतात ना. शेतकऱ्यांचे मोर्चे निघतात, धरणपीडितांचे निघतात, ग्रस्तांचे निघतात. बऱ्याच वेळेला तुम्ही पाहता भूग्रस्तांचे मोर्चे निघतात, नदीशी रिलेटेड, माफियांशी रिलेटेड मोर्चे निघतात. सगळ्या मोर्चांमध्ये कोणी आकर्षितच होतं का? नाही. राजकीय मोर्चांमध्ये सगळेच आकर्षित नाही होत ना. काही गोष्टी अशा असतात ज्या संस्कारातून आपल्याला मिळालेल्या असतात. घरामध्ये जर आई वडील लहानपणापासून त्या मुलाच्या हातात मोबाईल देत असतील, बरोबर, आणि तो सोशली त्या सगळ्या गोष्टी पाहत असेल. जर आजकाल बघितलं मी, मुलं रील पाहत चालतात. लहान लहान 2 वर्षाच्या मुलांना रील कळतात. राईट. मोबाईल ठेवला की तो वर करत चालतो आणि तो बघत चालतो. ते सगळं बघून बघून त्यांच्या मनावर तो एक परिणाम होतो. दुसरी गोष्ट, आम्ही कोणावर परिणाम नाही करत किंवा आमच्याकडे बघून तुमच्यावर परिणाम झाला पाहिजे अशी जबरदस्ती नाही. कारण समाजात खूप साऱ्या गोष्टी घडतात, त्याचा लहान मुलांवर परिणाम होतो. इतके बलात्कार घडतात, मग मुलांच्या डोक्यावर आता बलात्काराचे परिणाम व्हायला लागले ना. इतक्या सगळ्या गोष्टी घडतात, बायका सोडून जाणे, मुलं सोडून जाणे, सगळ्या गोष्टी होतात. मग त्याचा परिणाम पण समाजाचा मुलांवर होतोच ना. मग ही पण एक अशी गोष्ट आहे, बरोबर, की ही गोष्ट संस्कारातून येते आणि समाजातून येते. संगतीचा प्रभाव असतो. जर तुम्ही घरामध्ये आहात, एकुलता एक मुलगा, आणि तुमच्या आजूबाजूला फक्त सगळ्या मुलीच आहेत, तुम्हाला 3-4 बहिणी आहेत, मामाच्या मुली आहेत, काकाच्या मुली आहेत, मावशीच्या मुली आहेत, सगळ्या मुलीच आहेत, आणि एकच मुलगा आहे, त्या मुलींमध्ये राहून राहून तो पण मुलींसारखा होतो, जशी मी झाले. ओके. तुम्हाला हार्मोनली तसं जाणवलं नव्हतं का? जाणवलं. लहानपणापासून असंच बाईलाच म्हणायचे सगळे मला. साखराबाई म्हणून, सागरची साखराबाई झाली, साखराबाईची शिवलक्ष्मी झाली. बरोबर. मुळात काय आहे, ते लहानपणापासून इनबॅलेन्सिंग होतं. तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये जर, पण घरच्यांनी सपोर्ट केला होता, म्हणजे येऊ आपण त्या मुद्द्यांकडे, पण हो, तो नंतरचा प्रश्न आला. परंतु सगळ्यात महत्त्वाचं की संस्कार लहानपणी ते होतात. आणि हार्मोनल इनबॅलेन्सिंग बद्दल सांगितलं, आणि संगतीचा प्रभाव. हे बघा, आपला मेंदू आहे ना, 100 पैकी 5% आतापर्यंत लोकांना माहीत झालाय, सायंटिस्टला, आणि त्याच 5% पैकीही आपण थोडासाच मेंदू वापरतो, आणि त्या मेंदूवर आजूबाजूच्या होणाऱ्या गोष्टींचा परिणाम होतो. बरोबर आहे. ट्रेंड म्हणतो ना आपण, ट्रेंड. आजकाल ट्रेंड चालू आहे. ज्याला त्याला बायकी दिसायचंय, ज्याला त्याला बायकी व्हायचंय, मुलींना मुलांसारखं वागायचंय. जेव्हा साडीवरची मुलगी शर्ट पॅन्टवर आली तर तिला कोणी काही बोलणार नाही. पण शर्ट पॅन्टवरचा मुलगा जर साडीत गेला तर त्याला समाज टॉर्चर करेल. आणि हे टॉर्चरिंग आहे ना, हे LGBTQ समाज दाखवतो. पण त्या टॉर्चरिंगकडे बघून बघून आजची तरुण पिढी रील्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या गोष्टींकडे अट्रॅक्ट नाही होते. घरातले संस्कार त्यांना ते दाखवत आहेत. ते जे बघणार ते बघणार. आमच्या काळामध्ये लहानपणी महाभारत आणि रामायण लागायचं, आम्ही शक्तिमान पाहणारी पोरं. शक्तिमान लागलं की आम्ही गोळा होणारी पोरं. मग त्यावेळी आम्हाला शक्तिमान व्हायचं होतं. मग आम्ही शक्तिमान झालो का?
नाही, आम्ही रामायणातले गुण घेतले का, आम्ही महाभारतातले घेतले का? कारण संस्कार तसे मिळाले तर तुम्ही ते गुण घेणार. बरोबर. पण आता जर तुम्ही रील्सवर आणि त्याच्यावर तुम्ही पाहताय, मूवीज निघायला लागल्या, चित्रपट निघायला लागले. तुम्ही तो एक अधुरा मूवी पाहिला का, राजपाल यादवचा? त्या मूवीमध्ये सरळ सरळ म्हणजे अर्ध काहीतरी नाव आहे त्याचं, त्याच्यामध्ये सरळ सरळ दाखवलं की राजपाल यादव एक कलाकार असतो, पण त्या कलाकाराला कुठेही काम मिळत नाही म्हणून तो स्त्री वेश धारण करतो आणि तो किन्नरांसोबत जाऊन सिग्नलवरती भीक मागतो. म्हणजे तिथे बहिरूपी ज्या गोष्टींचं दाखवलं, मग ते बघून अजून 4 जण तयार झाले ना, की राजपाल यादव नाही सापडला, मग मी पण नाही सापडणार, असे 4 उभे राहणारच ना. म्हणजे हे संस्कार आहेत ना, सोशल मीडियामुळे आले. म्हणून अट्रॅक्ट वगैरे काही कोणी होत नाही, कोणी कोणाकडे अट्रॅक्ट नाही, कोणी काही दूध पितं बाळ नसतं. त्याच्या मनावर जे परिणाम रोज रोज पाहून होत असतात ते परिणाम त्याच्यामध्ये शरीरामध्ये भिनत असतात आणि त्याचा जो 5% मधला थोडाफार जो मेंदू काम करतो, तो मेंदू त्याला ते करण्याकडे आकर्षित करतो. म्हणजे याला आकर्षण म्हणू शकतो. आकर्षण, की त्या आकर्षणामुळे हे झालं. आणि अनेकांना ट्रान्सफॉर्मेशन करून ज्यांना स्त्री व्हायचंय किंवा ज्यांना मुलींना मुलं व्हायचंय, तर ते आजकाल काय बघतायत, ट्रान्सजेंडर कम्युनिटीकडे जेव्हाही तुम्ही बघता तर तुमचं एक दुर्लक्ष असं होत आहे की तुम्ही आमचं कष्ट नाही पाहते, आमचं संघर्ष नाही पाहते, पण तुम्ही काय पाहताय, हे बसल्या जागी कमवून खाताय. नाही, पण आम्ही काय करतो हे तुम्ही बघायला येत नाही. अनेक जण मागणारे डोली बस्ती ह्या सगळ्या गोष्टी करतात. टोलीमध्ये जातात, बस्तीमध्ये जातात, हळदीमध्ये लग्नामध्ये जातात. नाचायला कष्टच आहे की, गायला कष्टच आहे की, ते तुम्हाला आलं पण पाहिजे. फिरायला हो, ती ढोल वाजायला कष्टच आहे की, उन्हात अनात बिना जेवणा खावण्याचं पण फिरावं लागतं, तेव्हा पोटासाठी 2 पैसे ते कमवतात. तसं तुम्ही जर काम दिलं तर त्यांना तेही करावं लागणार नाही. हा मुद्दा आहे ना, मला तुमचा पटला. हा मुद्दा जास्त पटला मला सगळ्यात जास्त, की तुम्ही असं नाही म्हणत आहे त्यांना की अरे तुम्ही फिरा आणि म्हणजे पैसे मागा, फक्त तुम्ही ते काम करा आणि काम करण्यासाठी तुम्ही काम द्या. हो, हे लोक सरकारी योजना झाल्यात. प्रॉब्लेम या टॉपिकवर ना मी खूप म्हणजे मी मनापासून खरं तर आभार मानेन की आमच्या पुण्याच्या ज्या हेड ऑफ किन्नर कम्युनिटी, माननीय परमपूज्य रंजिता नायकजी मालक जे आहेत, जे पुण्याचं सगळं पाहतात, सातारा, सांगली, कोल्हापूर सगळं जवळपास सगळ्या कम्युनिटीचं ते हेडिंग करतात. त्यांनी मंगलमुखी किन्नर ट्रस्ट नावाची संस्था केली आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून किन्नरांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला जातो. बघा, काही गुरु असे होते की जे चेल्यांना बसून खावं, आम्हाला बसून खाता यावं म्हणून ते त्यांना भीक मागायला पाठवत होते. पण खरंच ग्रेट पर्सनॅलिटी मालक रंजिता नायकजी, की त्या आता त्यांचे जे शिष्य आहेत ना त्यांना शिकायला लावतायत, त्यांना जॉब्स बघायला लावतायत. तू शिक्षण कर, तू जॉब कर, तू वेगवेगळे शॉप्स टाक, तुला काय मदत लागेल, मी बसली. हो, अशा गुरूंची गरज आहे. बरोबर. आमच्या धुळ्याच्या पार्वतीमाई, महामंडलेश्वर पार्वतीमाई नंदगिरी यांनी स्वतःची संस्था काढलेली आहे, ज्यांचं स्वतःचं चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी गायी घेतल्या, म्हशी घेतल्या, गोपालन करत आहे, दुग्ध व्यवसायाची त्यांची डेअरी त्यांनी तयार केलेली आहे. किन्नरांनी जाऊन भीक मागून मला आणून देण्यापेक्षा माझ्या चेल्यांनी जाऊन कष्ट करावे, गाईचं दूध पिळा, म्हशीचं दूध पिळा आणि तुम्ही ते विका आणि त्यातून पैसे कमवा, हे गुरूंनी सुरुवात केलं. बरोबर. माझ्या गुरु आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी जे आहेत, ज्यांनी किन्नर आखाड्याची स्थापना केली, त्या स्वतः प्रोफेशनली त्यांच्या सगळ्या चेल्यांना, माझ्यासहित सगळ्या चेल्यांना ते हे सांगतात की तू शिक्षण घे, तू शिक्षण घेतलं तर तुला जॉब मी बघून देते, तुझ्या शिक्षणाच्या बेसवर तुला कुठेही जॉब मिळेल. जर तू किन्नर आहे म्हणून तुला जर कोणी जॉब देत नसेल तर मला सांग. IT कंपन्यांमध्ये पण जॉब मिळू शकतो. हो, कंपन्यांमध्ये, इंडस्ट्रियल कंपन्यांमध्ये पण मिळू शकतो. हो, सगळीकडे मिळू शकतो. मध्ये ट्रान्सजेंडर्स आहेत, LGBTQ कम्युनिटीची लोक जी आहेत सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जॉब करतात. पुनावालाजींनी विप्रोच्या माध्यमातून, किन्नीरच्या माध्यमातून आचार्य महामंडलेश्वरांनी सुद्धा LGBTQ कम्युनिटीच्या पर्सन्सला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे आणि त्यामध्ये ते आहेत म्हणून. आणि त्याच नाही, तुम्ही थोडंसं इकडे श्रीरामपूरकडे वगैरे जा. मी का हे भागांची नावं का सांगते की तुम्ही बघाल काही अशिक्षित भाग, आता पुणे म्हटलं तर हा सुशिक्षित भाग आहे. बरोबर आहे. सुशिक्षित भाग असण्यापेक्षा काय की त्यांचं हेडिंग करणाऱ्या रंजिता नायकजी मालक ज्या आहेत त्या तेवढ्या समजदार आहेत. बरोबर आहे. बिकॉज ऑफ की त्यांना कळतं आहे की मी जे सहन केलं ते माझ्या चेल्यांना त्यांनी सहन नाही केलं पाहिजे. पार्वतीमाई महामंडलेश्वर आहेत, त्यांना काय वाटतं की मी कष्ट करून सहन केला आहे, मला भीक मागावी लागली पण माझ्या चेल्यांना नाही मागावी लागली पाहिजे. त्यांनी त्यांचे स्वतःचे व्यवसाय करावे आणि त्यांनी रोजगार उपलब्ध करून काम करावं. महिला बचत गट असतात ना, तसे किन्नर बचत गट झाले.
सेम कंडिशन. तुम्ही थोडंसं श्रीरामपूर वगैरे ह्या भागाकडे जा. श्रीरामपूर वगैरे ह्या भागाकडे तुम्ही काजलजी नायक आहेत, पिंकी शेख जे आहेत, यांनी सुद्धा त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेकांसाठी रोजगार उपलब्ध करून दिले. अनेक जण आहेत जे सखी परिवारात गेले, अनेक जण आहेत की ज्यांनी धार्मिकता स्वीकारली, अनेक जण आहेत की त्यांनी स्वतःचे रोजगार उभे केले. ठराविक जे शिक्षणच नाही घेऊ शकले त्यांना मग ते बेगर. आता बघा तुम्ही मग ते तर पुण्यामध्ये पुरुषांमध्ये पण आहे, स्त्रिया पण बेगरचे आजकाल, पुरुष पण आहे, मग तसं ते पण आम्हालाच का नावं ठेवली जातात. अहो एवढे ग्रेट ग्रेट पर्सनॅलिटीज आमच्या हेडिंगला आहेत, आता हेड करतायत, आमचं नेतृत्व करतायत. मी खूप क्वचित थोडी जे नावं सांगितली तुम्हाला, पण तुम्ही थोडंसं असं धार्मिकतेच्या पलीकडे जाऊन थोडा विचार करा ना, की आत्ता आमचं नेतृत्व म्हणजे घरातले आई बाप जर समजदार असतील तर त्यांची लेकरं पण समजदार असतात. जर पुण्याच्या रंजिता नायकजी ह्या समजदार आहेत आणि त्यांनी चेलेनात्यांना शिक्षण घेऊन रोजगार दिला, जर धुळ्याच्या पार्वती मालक ज्या समजदार आहेत आणि त्यांनी रोजगार दिला, जर श्रीरामपूरच्या काजल नायकजी, पिंकीजी समजदार आहेत, त्यांनी त्यांच्या चेलेनात्यांना रोजगार दिला, बिकॉज त्या आईवडिलांना म्हणजे हे जे आमचं नेतृत्व करणारे आहेत, आचार्य महामंडलेश्वर जी आहेत, त्यांना काय वाटतं, आम्ही जे कष्ट सहन केले ना ते आमच्या लेकरांनी सहन नाही केले पाहिजे. अहो एवढ्या ग्रेट पर्सनॅलिटीज आमच्यासाठी बसल्या, एवढ्या चांगल्या संस्कारातून आम्ही आलोय, आम्हाला आता भीक मागायला कसं आवडत असेल. बरोबर आहे. पण आमच्यात जे आम्ही जुने काही लोक आहेत ज्यांना शिक्षणच नाही मिळालं, जे सनातनाशी रिलेटेड तुम्हाला टोली बधाई बाजार बस्ती करताना दिसतील, बिकॉज त्यांना शिक्षण नाही मिळालं. बरं शिक्षण जरी घेतलं असेल तरी त्यांना काम नाही मिळालं, म्हणून त्यांना गरज पडली नाही करायची. ते नॉर्मल लोकही करतात ऍक्च्युली. तुम्ही अँटी बेगर्स कायदा काढला, तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या, तुम्ही खूप सारे बंधनं लादले, पण हे सगळे बंधनं लादत असताना तुम्ही हा विचार नाही केला की तुम्ही आमच्यासाठी काही अपॉर्च्युनिटीज ठेवल्यात का. जर तुम्ही अपॉर्च्युनिटीज नाही ठेवल्या तर आम्हाला त्या संधींचा फायदा होणार नाही. आता हे समाजाला समजायची गरज आहे की जरी LGBT कम्युनिटी असू द्या किंवा किन्नर देवता असू द्या, जर त्या व्यक्तीला काम करण्याची इच्छा आणि तो तुमच्याकडे काम मागण्यासाठी येतो तर त्यांनी काम. LGBTQ कम्युनिटीचे मुलं काम करतात ते खूप ठिकाणी करतात, खूप साऱ्या ठिकाणी आहेत. पण ट्रान्सजेंडर पर्सन्सला अजूनही कामासाठी स्ट्रगल करावं लागतं. जे पुरुषाची स्त्री झाले त्यांनाच फक्त प्रॉब्लेम सहन करावा, नाही ते स्त्रीचे पुरुष झालेले PI आहेत, स्त्रीचे पुरुष झालेले प्रोफेसर आहेत, स्त्रीचे पुरुष झालेले टीचर आहेत जिल्हा परिषदला, पण आम्हाला स्ट्रगल झालेले पुरुषाच्या स्त्री झालेले त्यांना क्वचित आहेत की जे आता शिक्षणामुळे आपापल्या पदांवर पोहोचले. आणि बरेच जण असे आहेत की ज्यांना फक्त टॉर्चर सहन करावं लागतं. बघा तुम्ही जर देव दानव यक्ष गंधर्व किन्नर देवतांमध्ये मानता तर तुम्ही किन्नर देवता म्हणून एकदा बघा. ठीक आहे, तुम्ही देवघरात नका ठेवू, पण तुम्ही तुमच्या हृदयामध्ये माणुसकी म्हणून आम्हाला फक्त जागा द्या की तुम्ही पण माणूस आहात तर आम्ही पण माणूस आहोत. बरोबर. तर तुम्ही त्या माणुसकीच्या नात्याने अशा काही संधी उपलब्ध करून द्या की जिथे ट्रान्सजेंडर्सला जॉब मिळतील. बरोबर. आता आमची संस्था आहे किन्नर यशोदय सामाजिक संस्था, पुण्यामध्ये चालते. आपल्या वारजेमध्येच सुमेधाजी लिमन आहेत, त्या किन्नर यशोदय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक ट्रान्सजेंडर्सला, अनेक LGBTQsला रोजगार उपलब्ध करून देतात. 2.25 कोटी रुपयांचे रोजगार उपलब्ध करून दिले त्यांनी. पण ज्यांचं शिक्षण नाही झालं ना, जसं महिला ज्यांचं शिक्षण नाही झालेलं ना, ते अगरबत्त्या बनवून आणि द्रोण बनवून पण पोट पाळतात ना, तसंच यांनी ज्यांचं शिक्षण नाही झालं ना त्यांच्यासाठी ह्या पण सेवा आता सुरू केल्या आहेत. हळूहळू त्या गोष्टींकडे पण हळूहळू चालू केलंय. पण याला खरं श्रेय कोणाला दिलं पाहिजे माहितीये का? समाजाला किंवा सरकारला नाही, आमचं नेतृत्व करणारे लोक, तुमच्या गुरुजी जे त्यांना. आणि हेच गुरु शिष्य परंपरा आजही आम्ही जपली. तुमच्यामध्ये खूप सारं शिकून झालं, तुम्ही इंजिनियर झालात, डॉक्टर झालात, वकील झालात, IAS झालात, मोठे ऑफिसर झालात, गडगंज पगार मिळाला, एखादी मस्तपैकी छलछबिली बायको आली की सगळ्यात पहिले घरातून हाकलतात आईबापांना वृद्धाश्रमात. आमचा एकही किन्नर दाखवा जो वृद्धाश्रमात राहतो. आमचे एकही किन्नर बुजुर्ग दाखवात की ज्यांना रस्त्यावर पडलेलं पाहिलं. आमचा एकही किन्नर बुजुर्ग दाखवून द्यायचा मला की तो रस्त्यावर बसून भीक मागतोय नाही. तुम्ही नाही होऊ देत त्यांना. संस्कार, आमच्या नेतृत्वाचे संस्कार, आमच्याकडे गुरु शिष्य परंपरा आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आमच्या गुरुला, नानगुरुला, दातगुरुला, पडदात गुरुला सांभाळतो. बरोबर. बिकॉज त्यांनी आम्हाला आमच्या पडत्या काळात सांभाळलं, तर आता आम्हाला त्यांच्या पडत्या काळात सांभाळायचं आहे. मग स्त्री पुरुषांनी जे आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकतात त्यांच्यापेक्षा चांगले ना आम्ही.
बरोबर. तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जर बोलायचं झालं, तर तुम्हाला कधी जाणवलं होतं असं की तुम्हाला आजूबाजूचे तुमचे मित्रमैत्रिणी किंवा नेबर्स जे म्हणतो आपण तेच बोलायचे? हे घरातला मोठा मुलगा सागर म्हणून जन्म घेतला. मध्यमवर्गीय परिवारात आधी जन्म झाला. हळूहळू जन्मानंतर असं म्हणतात की पायी लक्ष्मी होती म्हणून जरा वडील प्रतिष्ठेकडे वळाले. परंतु घरामध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त. आत्याच्या मुली, मामाच्या मुली, भाडेकरूच्या मुली, सगळ्या मुलींमध्ये भांडे. मला कधी गोट्या खेळता आल्या नाही, मला पतंग उडवता येत नाही, मला विट्टी दांडू माहीत नाही, काय असतं मांजा, काटाकाटी, हे फक्त ऐकलेले शब्द आहेत. मी भांडे खेळले, टॉवेलची साडी लावून खेळले. म्हणजे ते हार्मोनल इनबॅलन्सिंग होतं. त्याच लहानपणी आईने मला नृत्याचे क्लासेस लावले. मी भरतनाट्यम, कथ्थक शिकायला लागले. मग तो बायकीपणा अजून शरीरात, मी सांगितलं मग अशी संगतीचा गुण असतो प्रभाव, मग तो बायकीपणा अंगात येत गेला. थोडं कॉलेजच्या जीवनाकडे गेले. मी बायल्या, छक्का, गुड, मामू हे सगळे शब्द ऐकून झाले. मी जेव्हा कॉलेजच्या जीवनामध्ये गेले तेव्हा कॉलेजच्या जीवनामध्ये सिटीत गेले. म्हणजे मी नाशिकमध्ये गेले. नाशिकमधली लोक सुशिक्षित आणि समजदार. मला नाशिकने खूप काही दिलंय. नाशिकने मला समजदारपणा दिलाय. ती पुण्य पावन भूमी आहे जिथे पदस्पर्शाने प्रभू श्रीरामचंद्राच्या पावन झालेल्या भूमीमध्ये लोकांमध्ये इतके सनातन धर्माशी रिलेटेड विचार आजही रुजलेले आहेत. जरी आता खूप गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली असेल, ते XYZ, आता त्या गोष्टी सोडून मी जेव्हा 15 वर्षापूर्वीचा काळ सांगते की त्यावेळी नाशिकने मला खूप समजून घेतलं. तिथले जरी मुलं, त्यांना माहीत होतं की हा बायल्या आहे किंवा हा बायकी आहे, हा मुलींसारखा डान्स करतो. मी वेलकम डान्सपासून सुरुवात केली होती, तर बायकीपणा सुरू माझा झाला होता. कॉलेजमध्ये मी सागरची साखराबाई आणि साखराबाईची मी कॉलेजमध्ये चंद्रमुखी झाले होते. देवदासमधला काय छेडमोळे डान्स कॉलेजच्या पहिल्याच दिवशी कॉलेजला केला होता. वडिलांना वाटलं की हा मर्दासारखा होईल म्हणून मिलिटरी कॉलेजला टाकलं. पण ते काय झालं माहिती आहे का, ते गुण एकदा शरीराला चिटकले ना, ते निघत नाही सहसा. अगदी मानसिक डॉक्टर जे असतात, ज्यांना आपण सायकेट्रिस्ट म्हणतो, त्यांच्याकडे सुद्धा अनेक मुलांना घेऊन जातात की याच्यामध्ये काही बदल होईल, याच्यात काही फरक पडेल. पण एक लक्षात घ्या, तुम्ही एकदा तुमच्या मनाला एखाद्या गोष्टीची सवय झाली तर कुठलाही सायकेट्रिस्ट तुम्हाला बरं करू शकत नाही. पण तुम्ही याला आजार का म्हणताय? हो, कारण लोक याला आजार समजतात ना. का की लोक, आई वडील काय करतात, मी त्यांच्यासाठी तो आजार होता. हो, खूप सारे आई वडील पाहिलेत मी की जे आता जर मुलं थोडेसे अशी बायकी झाले ना की ते त्याला आई किंवा वडील पहिले म्हणतात चला याला सकाळी डॉक्टरकडे घेऊन, याला मानसोपचार तज्ञाची गरज आहे. आणि तिथे जाऊन त्याला कन्सल्टेशन करतात त्याचं आणि काउन्सिलिंग करतात आणि त्याला हे करायला सांगतात. म्हणून मी हे उत्तर दिलं की मनाला एक ती गोष्ट चिटकलेली असली तर ती निघणं शक्य नाही. तो आजार कोणीच बरा करू शकत नाही. सगळे आजार बरे होतात, मनाचा आजार कोणीच बरा करू शकत नाही. हा मनाचा आजार आहे. का मनाचा आजार आहे की माझ्या मनाला पुरुषी शरीरात पण स्त्री व्हावं असं वाटतंय. याला कोणीच बदलू शकत नाही परमेश्वराशिवाय. ते हार्मोनल इनबॅलन्सिंग आहे. पण सामाजिक दृष्टीने तुम्ही पाहाल तर समाजात आणि माझ्यासोबत लहानपणापासून घडलेल्या गोष्टी परिणाम करतात, त्याच्यावर परिणाम झाला. असं कधी झालं का तुमच्या आयुष्यात की असं कुणीतरी काहीतरी बोललं तुम्हाला, म्हणजे जेव्हा आता तुम्ही वेगवेगळ्या लेवलला आहे, आता तुम्हाला कोणी बोलताना 100 वेळा विचार करा आणि बोलणारच नाही, काही नाही, विचार नाही करत कोणी लोक. हे बघा, ज्यांची मेंटॅलिटी थर्ड क्लास असते ना, थर्ड क्लास, त्यांना महामंडलेश्वर या पदाचा म्हणजे लवलेशे नाही, काय असतो महामंडलेश्वर याचीही ज्यांना जाण नाहीये, किंवा ज्यांना फक्त हिंदू करायचं पण हिंदू सनातन धर्मामध्ये किन्नरांचं महत्व माहीत नाही, किंवा ज्यांना पुरुषाची स्त्री झालो म्हणून फक्त टॉर्चर करायचं असतं, किंवा ज्यांना चांगला पुरुष होता आणि बाई झाला आणि कमवायसाठी झाला, खानदानी करोडपती होते, प्रॉपर्टी सोडून झाले, आज 32 ब्रँड्सची प्रमोशन्स करते म्हणून आयतं बसून खाते, बरोबर ना. त्यांना बोलायला काही नाही वाटणार. ते ना मेंटली ऑलरेडी डिस्टर्ब असतात ते लोक. काय असतं माहितीये का, त्यांचं घरात कोणी ऐकणारं नसतं, समाजात त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नसतं, म्हणून त्यांना कमेंटमध्ये येऊन भोकायचं असतं. बरोबर. मी अशा लोकांकडे लक्ष देत नाही, कारण त्यांना बोलायचे बोलू देत, हे त्यांचे विचार आहे. मी माझे विचार परखडपणे मांडणार. आणि जेव्हा जेव्हा बोललो तेव्हा तेव्हा त्या गोष्टीचा विरोध करत राहिले. आणि मी भाकरीच्या बोकंडी कांद्यासारखी आहे. तुम्ही मला खा नका खाऊ, पण तुम्हाला भाकरीसोबत कांदाच फोडावा लागेल असं पटवून सांगणारी. तुम्ही माझ्या पाठीमागे नका उभे राहू, पण मी तुमच्याकडे पाठ करून सेल्फी काढणारी. मी तुम्हाला नको असेल तर मी गर्दीत घुसून तुम्हाला माझी किती गरज आहे हे दाखवणारी आहे. त्यामुळे इथपर्यंत पोहोचले. कधी असं झालं का, मला तोच प्रश्न कंटिन्यू करायचा आहे, की डोळ्यात टपकन पाणी आलं? हो, एकदा म्हणजे असं खूप हर्ट झालं की अरे असं कसं काय होऊ शकतं, नाही का? खूप वेळा म्हणजे ज्यावेळी माझी आई आजारी होती, आणि आई आजारी नसलं
असताना मला जे सहन करावं लागत होतं, तेव्हा माझ्या वडिलांनी हा शब्द वापरला होता म्हणे की आता ही मरून गेल्यावर हा बाईला काय करणार आहे म्हणे. हो, हिच्यासोबत हा पण तुमच्या समोरच आहे. हो हो, ओके. म्हणजे माझ्या वडिलांचे शब्द आहेत हे. त्यावेळेस मला हे रडू येणं की माझे वडील स्पष्ट दवाखान्यामध्ये माझ्या समोर हा शब्द बोलले होते की आता तू मरून जाशील तर या बायलेला काय करू म्हणे सांभाळून, हा काय करून घेणार म्हणे, हा कोणतेच झेंडे काढणार आहे म्हणे, हा काय नाचाच आहे म्हणे, हा नाचतच राहणार आहे म्हणे. मग हे माझ्यासाठी खूप हर्ट आणि ते त्याच नंतर 4-5 दिवसात आईचा मृत्यू होणे आणि मी एकटी पडणे ह्या सगळ्या गोष्टी सहन केल्या. त्याच्यानंतर जेव्हा मला फर्स्ट अटॅक आला, आई वडील गेल्यानंतर जेव्हा घरात टॉर्चर व्हायला लागलं, तेव्हा मला जो फर्स्ट अटॅक आला तो आला त्यावेळी मी दवाखान्यात होते. त्या अटॅकने काही मायनर अटॅक होता, त्याने काही त्रास एवढा झाला नव्हता. पण माझ्या फॅमिलीला जेव्हा माझ्यासमोर डॉक्टरने फोन करून सांगितलं तर माझ्या फॅमिलीतल्या लोकांनी असं म्हटलं होतं, बरं झालं म्हणे, मेला तर बरं होईल म्हणे, आमच्या प्रॉपर्टीचा एक हिस्सा कमी होईल. तुम्हाला भाऊ बहिणी आहेत का? हो, एक बहीण आहे, 2 भाऊ आहेत. बऱ्यापैकी बोलतात माझ्याशी सगळे. चांगलं. हा एक आहे त्याला फक्त प्रॉपर्टीच पाहिजे असते, म्हणजे मी माझी सगळी प्रॉपर्टी, मी 7,56,00,000ची प्रॉपर्टी सोबत माझं जवळपास 1.25 किलो सोनं, त्याच्यासोबत माझ्या 7 4 व्हीलर 2 व्हीलर मी माझ्या भावाला हक्क सोड पत्र लिहून दिल्या होत्या. आणि ते एवढं करूनही वर्षभरात सगळं धुळीस मिळून तो पुन्हा माझ्याकडे पैशासाठी आजपर्यंत त्रास देत असतो मला. शेवटी मी त्याच्यावर क्रिमिनल डिफेमेशनची केस टाकली, ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्टच्या 18A अंतर्गत केस टाकली की प्रॉपर्टी जबरदस्ती घेतली तर घेतली, पण तरीही जेव्हा जेव्हा पैसे लागतील तेव्हा तेव्हा तो मला धमकी देतो, मी तुला बदनाम करेल. आत्ता मी सांगितलं ना मी पुरुष होतो, मग आता तू सांगितल्यानंतर काय बदनाम होणार आहे? किन्नर जातीला लोकांनी बदनाम केलेलं आहे, तू फक्त लोकांना काय सांगणार, ही शिवलक्ष्मी नाही, हा सागर आहे, मी तर तोंडाने सांगते ना, तरीही टॉर्चर केलं जातं. शेवटी मी शेवटचा टोकाचा निर्णय घेतला आणि त्याच्यावरती मी मानहानीचा दावा दाखल केला हायकोर्टातून आणि त्याच्यावरती मी गुन्हा दाखल केला. आणि आता चाललंय हळूहळू त्याचं सगळ्या गोष्टींचं संमेलन करणं, काहीतरी तोड करता येईल. पण मी सांगितलं ना मगाशी, संयम, धीर, सहनशीलता खूप मोठ्या स्ट्रेस लेवलपर्यंत घेऊन जाते. आणि त्याच्यानंतर काय होतं माहिती का, माणूस एक तर संपतो किंवा तिथून परत सुरू होतो. मी संपले नाही, मी पुन्हा सुरू झाले. ह्या परिवाराने 3 वेळा शून्य केलं मला, मी 3 वेळा पुन्हा पायावर उभी राहिले. का माहिती आहे का? बिकॉज ऑफ माय एज्युकेशन. तुमचं वाचन आहे, तुम्ही भरपूर पदव्या आहे तुमच्याकडे. सतत वाचन. लग्न जेव्हा झालं, हा जो इन्सिडेन्स होता हा पूर्ण भारतातच नाही तर इंग्लिश चॅनल जगात पण याचं काढलं गेलं. तर तेव्हा घरच्यांचा सपोर्ट होता का लग्नासाठी? म्हणजे तो जो ज्या भावाबद्दल बोलते आहे मी, जो माझा 3 नंबरचा भाऊ, ज्याला प्रॉपर्टी दान केली होती, ती प्रॉपर्टी त्याला मिळेल म्हणून त्याने आणि त्याच्या बायकोने लग्नाला सपोर्ट केला होता. बाकी सासरच्या परिवाराकडून पूर्ण फुल सपोर्ट होता आणि तो आजपर्यंत पण आहे. आणि आज शिवलक्ष्मी तुमच्या समोर जिवंत दिसते आहे तर ते जस्ट बिकॉज ऑफ माझे सासरची मंडळी. ओके. आणि हे खूप मस्तपैकी सांगते मी. आणि त्यातल्या त्यातही सासरच्या मंडळींसोबतच जर मला ह्या सगळ्या कंडिशनमधून सावरण्यासाठी 2 लोकांनी साथ दिली असेल तर त्या महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी, ज्या माझ्या आई आहेत, आणि आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी, ज्या माझ्या गुरु आहेत. आणि या 2 लोकांसोबत मला कन्सल्ट करून मला त्यांच्यापर्यंत पोहोचवणारे आमच्या किन्नर आखाड्याचे श्रीमंत ऋषिकेश नंदगिरीजी, ज्यांना मी भाऊ मानलेला आहे, पण तो मित्रही होता माझा, तोच माझा भाऊही आहे. पण त्या माणसाने मला असे 2 हात पकडून दिले ना, हे बघ तुला आई नाही आहे ना, तुला आई 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 वाटतं ना, ही तुला आई. तुला गुरु नाही आहे ना, तुला मार्ग दाखवणारा कोणीतरी पाहिजे ना, ही तुझी गुरु. तू यांचे पाय धर, तुझ्या जीवनाचं सोनं होईल. आणि आज मी खूप आभार मानते मनापासून श्रीमंत ऋषिकेश नंदगिरीजींचे, की ते एक पुरुष असून आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्यामध्ये श्रीमंत या पदावर काम करतात, सोबतच महाराष्ट्राचे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. एक पुरुष सर्व किन्नरांच्या व्यवस्थापकाचं काम पाहतो आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्यामध्ये. स्वतः किन्नर नाहीये, तो पुरुष आहे. आणि त्या पुरुषाने माझा मित्र होता आणि त्या मित्राने आज माझ्या जीवनाचं सोनं केलं. म्हणून मी नेहमी त्याला थँक्यू म्हणते. मी बऱ्याच ठिकाणी पॉडकास्टमध्ये पटकन नाव नाही घेतलं त्याचं, पण आज तुम्ही हा जो प्रश्न विचारला ना मला, या प्रश्नाला रिलेटेड आहे ही गोष्ट, म्हणून मला सांगावं असं वाटतं की परिवाराने प्रॉपर्टीसाठी त्रास दिला आणि आता ह्या व्यक्ती जे धर्मामुळे मला आई मिळाली, धर्मामुळे मला गुरु मिळाले, माझ्या पुण्यकर्मामुळे त्या मित्राने मला त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. आणि हे जे त्रिकोण आहे ना माझ्या आयुष्यातलं, ह्या त्रिकोणामुळे शिवलक्ष्मी स्टेबल आहे. परंतु या सगळ्यांमागे जबाबदारी घेण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते माझ्या सासरच्या मंडळींनी.
मी सांगितलं मी गुरु करणार आहे, माझ्या सासरच्या मंडळींनी सांगितलं बिंदास्त कर. आम्ही आहे ना, काय लागतं फक्त सांग. अगदी पहिली पैठणी साडीसुद्धा माझ्या सासूबाईंनी स्वतः जाऊन सिलेक्ट केली होती माझ्या गुरूंसाठी, की जाते ना तर खाली आज जाऊ नको, आता तू कोणाच्या तरी घरची सूरेस. ऍक्च्युली जर बघायला गेलं तर आपला जो भाग आहे तो खानदेश भाग, नाशिक पासून जळगाव पर्यंत तिकडे, ही गोष्ट जेव्हा ती झाली ते ऍक्सेप्ट करणं आणि अशी सासू मिळणं की म्हणजे खरंच आहे देवीसारखी बाई वाटते ती, की ज्यांनी त्या आणि तुमच्याशी चांगलं वागल्या त्या अजूनही वागतात खूप खूप म्हणजे आणि चांगलं. अजूनही माझी इतकी काळजी घेतात ना. म्हणजे बघा, मी परिवाराच्या गोष्टींमुळे मला कधी भावनिक नाही वाटत आता, पण मी ह्या गोष्टींमुळे खरं तर थोडीशी मी सॉरी, जर माझ्या डोळ्यात जर पाणी आलं तर प्लीज तुम्ही मला समजून घ्याल. असं समजते की ज्यावेळी माझा पडता काळ होता ना, ज्या पडत्या काळामध्ये फक्त सुसाईड हा एकच मार्ग असतो आपल्यासमोर. एवढं शिक्षण घेतलेली व्यक्ती असते आणि त्या शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला असं बायकी असल्यामुळे किंवा ट्रान्सफॉर्मेशन सर्जरी म्हणजे ट्रान्सजेंडर सर्जरी केल्यामुळे नोकरीपेक्षा जास्त त्या व्यक्तीला फक्त जगणं महत्वाचं असतं. त्या व्यक्तीला कोणीतरी सपोर्टर लागतं. बरोबर बरोबर. तर माझ्या मागे एका मोठ्या वृक्षासारखे माझे गुरु उभे राहिले. मला पदराची सावली देऊन मला शांत करणारी पार्वती आई भेटली, पण ह्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला धीर देणारे माझे सासरची भेटले. आणि खरंच आई गेल्यानंतर पहिली आई मिळाली ती पार्वती आई. पण मी प्रत्येक वेळी पार्वती आईला जाऊन मिठी नाही मारू शकत. पण ज्या वेळी मनात कुठलं दुःख असेल जे मला आईसारखं, मैत्रिणीसारखं, बहिणीसारखं सांगायचं असतं, ते मी माझ्या सासूजवळ आज पण सांगते. त्या माऊलीने हा विचार नाही केला की माझा मुलगा एका किन्नरासोबत लग्न करतोय आणि त्याने जर लग्न केलं सपोज तर वंशाचं काय होईल. काय म्हणजे सासू काय बोलली असेल माहिती आहे का, किती माणसं आहेत म्हणे त्यांना पोरं बाळाने होत, किती बायका आहेत म्हणे ज्यांना लेकरच होऊ शकत नाही. मग तुला नाही झालं तर आम्ही असं समजवू नये का आमच्या पोराला नाही झालं, आमच्या सुनाला दिवस नाही राहिले, नव्हता आमच्या नशिबात मोठा नातू. मग 2 नंबरचा जो भाऊ आहे यांचा माझा दीर, सॉरी पण त्या दीराने डायरेक्ट मला पाणी पिऊन घ्या. जो रुद्र झाला आणि त्या रुद्राने हे ना दुःखाचे गोट ह्या असं मग खूप हे आहेत की तो रुद्र आज माझं 2 वर्षाचं बाळ आहे. तुम्ही व्हिडिओज मधून पाहत असेल, रुद्र नाव आहे त्याचं. तुम्ही एक व्हिडिओ पहा माझा, त्याला विचारा तुम्ही तुझं नाव काय आहे, तो पूर्ण नाव सांगणार, रुद्र तेजस जाटे. तुझी मम्मी कोण आहे म्हटलं ना, तो मी तो तू आहे माझी मम्मी, याच्यापेक्षा मोठी आहे मोठे दे. म्हणून मला या सगळ्या गोष्टींना खूप हे होतात. मी परिवाराच्या गोष्टींमुळे दुःखी होते, पण एवढ्या दुःखानंतर सुद्धा मला सुख मिळालं ना, ते पण तुम्हाला हे माझ्या आनंदाचे अश्रू. आणि खरंच मी जिवंत आहे तर आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठींमुळे. त्या व्यक्तीने म्हणजे इतके ग्रेट पर्सनॅलिटी म्हणतो आपण. मी प्रत्येक जण आपल्या गुरुचं कौतुक करतो, पण मी सगळ्याच गुरूंचं कौतुक केलं. पण त्या पर्सनॅलिटीने ना मला जगणं काय आहे ना हे दाखवलं. अगं तू शिकलेली आहे, तुला इतकं बोलता येतं, तुझं इतकं छान कन्व्हर्सेशन आहे लोकांसोबत, तू इतकं छान मोटिवेशनल बोलतेस, तू इतकी छान स्पीकिंग करतेस, तुझं हिंदी, मराठी, इंग्लिश या भाषेंवर छान प्रभुत्व आहे. शिवलक्ष्मी तू बसून नाही राहणार ना, अगं तुला बसून लक्ष्मी तुझ्यावर प्रसन्न होईल. आणि हे करून दाखवलं त्यांच्या आशीर्वादामुळे. माझ्या पार्वती आईने सगळ्यात पहिले ऍक्सेप्ट केलं ना लग्न. माझ्या लेकीने लग्न केलं म्हणे, कोणाला काय करायचं करून घ्या, तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही पण लग्न करा म्हणे, नांदायला जाऊन दाखवा म्हणे. आजही महाराष्ट्रातली पहिली किन्नर होते मी, किती नांदायला गेली. आत्ता 4-5 दिवसापूर्वी, 15 दिवसापूर्वी पल्लवीचं आणि कृष्णाचं लग्न झालं आपल्या भोरमध्ये. त्यांनी पूर्ण हळद, साखरपुडा सगळ्या पूर्ण ट्रान्सजेंडर आणि पुरुषाचं लग्न झालं. कृष्णा आणि पल्लवीचं लग्न झालं, त्यांचं लग्न झालं. सपना बाळूचं लग्नाला मी होते साक्षात. त्यावेळी चॅलेंज केलं होतं मला न्यूजनी, की लोकांचं असं म्हणणं आहे, आमच्या कमेंट्समध्ये होतं की 6 महिने हा संसार टिकणार नाही. चेतन दादा 5 वर्ष झाले हो, 5 वर्ष 1 महिना 3 दिवस झाले. अरे बापरे, किन्नराने एवढा संसार म्हणजे खूप मोठी गोष्ट. माझ्यासाठी जी व्यक्ती स्वतःला फासावर लटकून घेणार होती त्या व्यक्तीला लोकांनी त्यांच्या हृदयामध्ये लटकून ठेवलंय. आणि काय पाहिजे याच्यापेक्षा. आणि मी मला मैत्रिणी नाही, माझी सासूच माझी मैत्रीण आहे. मला कोणाजवळ काही शेअर करायचं असलं ना तर मी माझ्या सासूजवळ करते. पण मला खूप दुःख आणि खूप सुख असेल ना तर ते मी आधी माझ्या गुरुला फोन करून सांगते. आणि ज्यावेळी मला खूप एकटं वाटतं ना तेव्हा मी धुळ्याला जाते आणि माझ्या आईच्या गळ्यात पडून रडते.
आणि त्या विचारत नाही तू का रडती, त्या मला म्हणतात सगळं ठीक झालं ना, आता रडायचं काय, तुलाच खूप मोठी व्हायचंय. हे सगळं दुःख अशा पद्धतीने मी पचवत गेले. आणि दॅट्स वाय आय एम शिवलक्ष्मी आईसाहेब. करेक्ट. खूप बघाल तुम्ही, प्रत्येक जण आईसाहेब नाही होऊ शकत असं लोक म्हणतात, पण मी काय म्हणते ना, सगळ्यांनी आईसाहेब व्हा. तुमचा संघर्ष पण माझ्यासारखाच असेल, पण ज्या पदावर लोकांनी आणि लोकांच्या प्रेमाने नेऊन पोहोचवलंय ना, मला नाही वाटत आता पुन्हा तिथे पोहोचता येईल. आईसाहेब, आपण आता बघितलं की आपण किन्नर देवतांबद्दल बोललो, सगळी माहिती घेतली. महाकुंभमध्ये आपण पाहिलं की मोठे मोठे आखाडे होते किन्नर देवतांचे. त्याच्यासोबतच आपण बघतो की ती काही तंत्रसाधनाही केल्या जातात. तर किन्नर देवता आणि तंत्रसाधनेचा काय संबंध येतो ॲक्च्युली? खूप मोठा. खरं तर तुम्ही जेव्हा आपण पहिले तर मला सांगा की तंत्रसाधना म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचं, तंत्रसाधना ही दशमहाविद्या आहेत. हां. दशमहाविद्यांची उत्पत्ती झाली दक्ष राजाची पुत्री सती, भगवान शिवशंकराची पत्नी. त्यांनी जेव्हा सतीमातेने जेव्हा त्या होमामध्ये आहुती दिली स्वतःची, तेव्हा त्यांचं कलेवर घेऊन भगवान शिवशंकर विश्वामध्ये फिरत होते. भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र टाकलं, तेव्हा 51 ठिकाणी पडलं. 51 ठिकाणी 51 शक्तीपीठ झाली. बरोबर. त्यातून ज्या ठिकाणी देवीचं योनी पडली त्या ठिकाणी कामाख्या शक्तीपीठ तयार झालं. तिथून उत्पत्ती झाली दशमहाविद्या. हे उत्पत्तीचं स्थान आहे. पण पार्वतीच देवींचं एक स्वरूप आहे काली, आणि त्या कालींचे जे इतर स्वरूप तयार झाले ते दशमहाविद्यांचे स्वरूप. मग काली, तारा, भैरवी, छिन्नमस्तिका, त्याच्यानंतर तुम्ही बघा बगलामुखी, मातंगी, कमलात्मिका, ह्या सगळ्या, धुमावती, ह्या सगळ्या दशमहाविद्या तयार झाल्या. ह्या दशमहाविद्यांमध्ये जेव्हा तुम्ही कालीतंत्र, तारातंत्र किंवा षोडशी तंत्र, बगलामुखी तंत्र साधना, अनुष्ठान ह्या गोष्टी करतात, त्या गोष्टी करणं म्हणजे एखाद्या विद्येशी रिलेटेड मंत्र जाप करून ती साधना करणं, साधना करून त्याशी रिलेटेड जप करून तंत्र, मंत्र आणि यंत्राच्या माध्यमातून तुम्ही सिद्धी प्राप्त करणं. जेव्हा तुम्ही सिद्धी प्राप्त करतात त्यावेळेस काही क्रिया करण्यासाठी तुम्ही ज्या गोष्टींचा उपयोग करतात त्याला तंत्र असं म्हणतात. मॅजिक आहे का आईसाहेब? हो, जादू आहे काही? नाही, जादू नाही आहे. सनातनामध्ये काही गोष्टींना काही लिमिटेशन्स दिल्या. आता आपल्याकडे इकडे महाराष्ट्रामध्ये आपण करणी म्हणतो. करणी म्हणजे एखाद्याच्या चांगल्यासाठी एखादी गोष्ट करणे म्हणजे त्याला करणी म्हणतात. करणी तिकडे तुम्ही युपी, बिहार, गुजरात, दिल्ली तिकडे ऐकली का करणी? नाही. तिकडे काय म्हणतात? काला जादू. थोडंसं बंगाल साईडला जा, तिकडे काय बंगाली जादू. बरोबर. ओके. आणि तुम्ही जर फॉरेन कंट्रीज मध्ये जाल त्याला म्हणतात पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज. मग हे खरं आहे का सगळं? हो. किती लोकांनी पाहिलंय? बरं, आता मला सांगा, आपल्या भारत महाराष्ट्र ठीक आहे, इथपर्यंत सीमित आहे. आता कामाख्याचा अंबुबाची मेळा झाला 4-5 दिवसापूर्वी. तिथे देवीचं योनी पटल पडलं, म्हणजे जिथे योनी देवीची गेली. 3 दिवस दरवाजा बंद असतो. त्यावेळेस तिथे पांढरा कपडा टाकतात. 3 दिवसानंतर कपाट उघडतं, तेव्हा तो कपडा रक्तरंजित लाल झालेला असतो आणि तोच रक्तवस्त्र प्रसाद म्हणून दिला जातो. नदी जी मागच्या बाजूला आहे त्या नदीमधून लाल पाणी वाहतं. हा चमत्कार नाहीये? बरोबर. मैहरमध्ये जा, तंत्र साधना. मैहरमध्ये आजही आला आणि उद, शारदा भवानी पीठ आहे. शारदा भवानी पीठामध्ये आजही आला आणि उद नावाचे तिचे भक्त पहाटे 4 वाजेच्या अगोदर येऊन देवीची पूजा अर्चना करून देवीला फूल, दिवा, देवीचा शृंगार करून निघून जातात. आजही ती मान्यता आहे. आणि आजही तुम्ही ते सच का सामना, पाखंड विखंड असे सगळे काही सोशल मीडियावर गोष्टी पाहिल्या का? त्याच्यामध्ये ह्या लोकांनी हे सगळं ते पाहिलंय. बरं, चला सोडा, इंडियाचा भाग सोडून देऊ आपण, सोडला, भारताचा विषय सोडला. पण आपण भारताच्या बाहेर जर अमेरिका या भागामध्ये गेला तर तिथे आत्म्यांचा विमा निघतो. काचेच्या पेटीमध्ये सायंटिस्टनी आत्मा निघताना रेकॉर्ड केलेला आहे. आत्म्याच्या ज्या हालचाली आहेत त्या रेकॉर्ड झालेल्या आहेत. ते सोडा, तुम्ही इकडे थायलंड या भागामध्ये जर कधी गेलात ना, थायलंड वगैरे या सगळ्या गावांमध्ये किंवा ह्या देशांमध्ये गेलात, जापान, चीन, थायलंड, ती आपल्याकडे अंगात येतं असं नाही आहे. जरा व्यवस्थित सोशल मीडिया पाहणाऱ्यांनी नीट पाहावं किंवा थोडीशी रिसर्च करावी. जरा थायलंड मिलँडला जाऊन या, तिथल्या मंदिरांमध्ये जाऊन बघा, तिथेही अंगात येतं. तुम्ही खूप साऱ्या फीड्समध्ये हे पाहिलं असेल. तिथेही अंगात येणं म्हणजे संचार होणं प्रकार आहे.
तुम्ही इकडे जरा अमेरिका वगैरे या बाजूला जरा UK, लंडन, जर्मनी, फ्रान्स या एरियांमध्ये जा, तिथे आहेत ना, तिथे तुम्हाला फक्त टच केलं तरी हलणारी माणसं आहेत ना, तिथे पण स्पिरिट्स आहेत ना, तिथे पण येतं ना. विज्ञानातून ह्या सगळ्या गोष्टी जर मान्य केल्या जात आहेत आणि विज्ञानामध्ये जर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आहे, तर मला असं वाटतं की ज्या गोष्टींना विज्ञानाने मान्य केलं त्याला नाकारणारे आपण कोण? बरोबर आहे. हे बघा, हवा आहे, दिसते नाही पण तरी मान्य. देव आहे, दिसतो नाही तरी पण देव मान्य. तसंच तंत्र साधना आहे आणि भूत पिशाच देव देवता ह्या सगळ्या गोष्टी आहे नाहीये ह्या पलीकडे त्या आपल्याला जाणवतात. त्या चैतन्य शक्तीच्या पद्धतीने एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जीज क्रिएट करत असतात आणि ते आपण पॅरामीटर्सच्या थ्रू आपण खूप वेळेला ते चेक पण केलेलं आहे आणि ते सत्य आहे. सत्य आहे. आता याच्यामध्ये जसा आपला पहिला प्रश्न होता की किन्नर देवता आणि तंत्र साधनेचा मग काय संबंध? हा, मग आता त्याचा संबंध काय आहे? दशमहाविद्यांची उत्पत्ती झाली, तंत्र साधना आली, किन्नर देवता होते. किन्नर देवता हे देवाचे पूजक होते. जर देवीचे सेवेकरी पूजक होते तर त्यांना ते जास्त अधिकार मिळाले. तुम्ही बघा सनातनातले काही उल्लेख बघा, मुघलांच्या अगोदरचे वगैरे उल्लेख बघा, तेव्हा हेच किन्नर देवता मंदिरांमध्ये पुजारी होते. म्हणून त्यांना जप, तप, साधना, तंत्र, यंत्र, मंत्र आणि सिद्धी याच्याशी रिलेटेड आणि देवाच्या षोडशोपचार पूजांपासून बळीशी रिलेटेड सगळ्या पूजांपर्यंत किन्नरांना स्थान होतं आणि किन्नरच खरे देवतांचे पूजक होते. पण पुढे पुढे त्यांना बहिष्कृत केल्यानंतर मुघलांनी त्यांच्याकडे घेतलं. नंतर त्यांचे कन्व्हर्जन झालं. कन्व्हर्जन झाल्यानंतर मग ब्रिटिशांनी बहिष्कृत केलं आणि ते सगळं लांब होत गेलं. पण आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठीजींनी किन्नरांचं सनातनात काय महत्त्व आहे हे रिसर्च केलं आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याची स्थापना केली. आणि श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे हरिगिरीजी महाराज जी आहेत त्यांनी आणि त्या आचार्य महामंडलेश्वरांनी श्री पंचदशनाम जुना आखाड्याच्या आम्हाला हे मान्य आहे म्हणून आम्हाला आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याला मान्यता देऊन त्यांच्यासोबत अमृत स्नानाची संधी दिली. आणि जिथे जिथे किन्नर देवता आहेत तिथे देवांचं पूजन होतं. जिथे काली पूजक आहेत तिथे काली तंत्र आहे. जिथे तुम्ही आमच्या आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्यामध्ये विश्वगुरु आघोरी मणिकंदन महाराज जे माझे गुरुबंधू आहेत आणि तेही आमच्या आखाड्यामध्ये महामंडलेश्वर आहेत. तुम्ही त्यांचा जेव्हा महामंडलेश्वर पट्टाभिषेक झाला तेव्हा मलाही पाहिलं असेल त्याच्यामध्ये की ते एवढे मोठे अघोरी साधक आहेत, अघोरी गुरु आहेत, ते किन्नर आखाड्यात आहेत बिकॉज ऑफ काली पूजा. आम्ही शिवशंकरांचे पूजक आहोत. शिवशंकरांचे जास्त पूजक अघोरी आहेत. अघोरी म्हणजे स्वतःमध्ये एक पवित्र स्थान आहे ते. आणि जे अघोरी आहेत ते तंत्र साधनेमध्ये आहे. मग तुम्ही अघोर शास्त्रामध्ये जर थोडंसं गेलात अघोर शास्त्रात तर शव साधना, कापालिक साधना, स्मशान साधना, भैरवी तंत्र साधना आणि मग कौल ह्या सगळ्या गोष्टी तिथे गेल्या. मग तिथे पुन्हा काय झालं की धर्म साधनेमध्ये धर्मशास्त्रांमध्ये त्या गोष्टींसाठी किन्नरांना महत्त्व दिलं. आणि जे स्त्री नाही, जे पुरुषही नाही, ज्यांच्यामध्ये ऑलरेडी ब्रह्मचर्य आहे, ज्यांना कुठल्याही नॅचरल किंवा शापित गोष्टींचा लवलेश नाही, बरोबर, त्या गोष्टी नाही. म्हणजे आमच्यामध्ये त्यागमूर्ती आहे, आमच्यामध्ये ते ब्रह्मचर्य आहे, आमच्यामध्ये ती भावना आहे. आम्ही कुठल्याही दृष्टीने कलुषितच होऊ शकत नाही. म्हणून तंत्र साधना आम्ही लवकर करू शकतो, बरोबर, शिकू शकतो आणि आत्मसात पण लवकर. आणि संयम, धीर आणि आमच्यामध्ये असलेली सहनशीलता यामुळे अनेक वेळ, अनेक तास, अनेक दिवस, अनेक महिने ध्यानामध्ये बसणं, तप करणं, साधना करणं, एकांत जे समाजाने एकटं सोडल्यामुळे एकांतात जाऊन त्या देवीशी रिलेटेड सिद्धींची प्राप्ती करणं. आणि त्यामुळे तंत्र साधनेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त किन्नर दिसतील. कारण हे कालीपासून सुरू झालं. मग तुम्हाला काली साधकांमध्ये जास्त किन्नरांचं हे दिसेल. तारापीठ साधकांमध्ये किन्नर दिसतील. तुम्हाला सगळ्या तंत्र साधनांमध्ये किन्नरांचा कुठे ना कुठे उल्लेख आणि कुठे ना कुठे एक खूप मोठे अघोरी साधू, मी त्यांचं नाव नाही घेत, म्हणजे कौल अघोरी साधू आहेत. कौल अघोरी आहेत. म्हणजे ते हे बघा, अघोराचा शेवट जो होतो तो कापालिकाकडे जातो. कापालिकाचं सगळ्यात शेवटची स्टेप असते ती मोक्षप्राप्तीकडे असते. पण त्याच्या अगोदर तुम्ही कापालिकच्या अगोदर तुम्ही कौल होतात. म्हणजे तुम्ही सगळ्या मोक्षांना प्राप्त करून तुमच्यासाठी जन्म मृत्यू सगळं शून्य असतं, तुम्हाला कशाचाही मोह माया नसते, तेव्हा तुम्ही कौल बनतात. ते जे कौल साधू होते त्या कौल साधूंनी एका पॉडकास्टच्या मध्ये सुद्धा ह्या गोष्टीचा उल्लेख केला. आणि मी स्वतः त्यांना आत्ता कुंभमेळ्यात भेटली आहे. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की ज्यांना तुम्ही चक्का गोड किंवा मामू म्हणतात ते साक्षात भगवान शिवशंकरांचं स्वरूप आहे.
ते अर्धनारीश्वर आहेत आणि ज्यांना परमेश्वराने खास साधना सिद्धी आणि धर्मप्रचारासाठीच तयार केलंय आणि त्यांच्या मनावर होणारे परिणाम हे परमेश्वर करतो आणि त्यामुळेच ते या क्षेत्रामध्ये येतात आणि या क्षेत्रामध्ये येऊन ते साधना सिद्धी जप तप तंत्र मंत्र यंत्र या सगळ्या गोष्टी अकस्मात करतात आणि लोकांना आत्ता पुन्हा कलयुगामध्ये धर्म साधनेकडे आणि धर्माकडे वळवतात. म्हणून किन्नर देवतांना असा संप्रदाय मानलं गेलं. मी संप्रदाय हा शब्द वापरला की असा संप्रदाय मानला गेला की जो असा धार्मिक संप्रदाय आहे जो पुन्हा धर्म जिवंत ठेवू शकतो. म्हणून तंत्र साधना आणि किन्नर हे एकमेकांपासून कधीच वेगळे नव्हते. त्याच्यामुळे आत्ता फक्त लोकांना वाटतं की किन्नर आणि तंत्र साधनेचा संबंध हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. किन्नर देवता आहेत तर ते देवतांच्या जवळ आहेत आणि जिथे देवता आहेत तिथे जप तप साधना आणि तंत्र मंत्र शक्ती येतात. त्यामुळे ह्या तंत्र मंत्र शक्तींची साधना करून त्या सिद्धी प्राप्त केल्या जातात आणि त्या सिद्धींमुळे किन्नरांना एक वेगळं महत्त्व प्राप्त व्हायला लागलं आहे. आणि तुम्ही आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्यामध्ये यावर्षी प्रयागराजलाही पाहिलं असेल आणि आधीही कुंभमेळ्यांमध्ये पाहिलं असेल की सात्विक पद्धतीने अघोरी होम केले जातात, शुद्ध पद्धतीने तप साधना केल्या जातात, महाबहुचरांच्या साधना केल्या जातात. सगळ्या दशमहाविद्यांना अघोरकालीला आरती करून तिथे प्रॉपरली सगळ्या गोष्टी तांत्रिक व्यवस्थित सात्विक आणि वैदिक पद्धतीने केल्या जातात. अर्धनारीश्वर हवन केलं गेलं. पहिल्यांदा पृथ्वी तलावरती अर्धनारीश्वरांच्या हाताने अर्धनारीश्वर हवन केलं गेलं जे जगाच्या कल्याणासाठी होतं. मग जे जगाच्या कल्याणासाठी विचार करू शकतात, जे स्त्री पुरुष नाही आहेत, जे फक्त भक्तीमध्ये लीन असतात ते किन्नर आहेत. म्हणून तंत्र साधना ही किन्नरांपेक्षा वेगळी कधीच असू शकत नाही. हे एवढं ज्ञान आत्मसात करायला पण एक म्हणजे याच्यासाठी लोकांना वाचन असलं पाहिजे. तंत्र साधनेतून काय काय करता येतं? म्हणजे एखादा व्यक्ती आहे जो पीडित आहे, त्याला पैशाचे प्रॉब्लेम्स आहेत, पैसा कमवू शकत नाही. दशमहाविद्यांमधली कमलात्मिका साधना आहे. कमलात्मिका देवी ह्या तांत्रिक स्वरूप आहेत लक्ष्मी देवींचं. कमलात्मिका देवींचं कार्य काय आहे की एखाद्याकडे लक्ष्मी स्थिर राहत नसेल, व्यावसायिक त्याला जर कुठल्याही पद्धतीने आपण म्हणतो ना डाऊनफॉल एक त्याचा सुरू होतो, तो त्याला पाहायला मिळत असेल. आणि बऱ्याच वेळेला खूप अशा गोष्टी असतात की जवळचे काही जण असतात की जे काही करणी वगैरे या सगळ्या प्रकारातून एखाद्याचा बिझनेस ठप्प करणे, एखाद्याचा व्यवसाय थांबवणे, बांधणे असे प्रकार करतात. अशा वेळी कमलात्मिका साधनेतून आणि श्रीसूक्त पूजेमधनं तुम्ही कमलात्मिका देवींची साधना करून सिद्धी प्राप्त करून तुम्ही लक्ष्मी स्थिर करू शकता. लक्ष्मी ओढू शकत किंवा आणू शकत नाही, तुम्ही लक्ष्मी स्थिर करू शकता. स्थिर म्हणजे काय की तुमचा ऑरा अशा पद्धतीने क्लिअर केला जाऊ शकतो की त्या क्लिअरिटीमधून तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षण होऊ शकतं. बिकॉज तुमच्यामध्ये ती पॉवर येते की तुम्ही तेवढे कष्ट करता आणि तेवढी मेहनत करता आणि त्या मेहनतीतून तुम्हाला जास्तीत जास्त मोबदला मिळतो. ते कमलात्मिका साधनेतून व्यावसायिकांसाठी केलं जातं. ते तुम्हाला जमते का ती? हो, मी आता दशमहाविद्यांमध्ये डॉक्टरेट केली म्हटल्यानंतर मी काली तारा सगळ्या विद्या तुम्हाला तारापीठमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी पाहिल्या. मी 1600 तंत्राबद्दल पाहिलं. मी बगलामुखी अनुष्ठान आता आजकाल नळखेड्यामध्ये लोक स्वतः जाऊन करतात. पण लक्षात ठेवा, कुठलीही साधना सिद्धी ही गुरूंशिवाय अपूर्ण आहे. म्हणून तुम्हाला त्यासाठी गुरुची गरज आहे. माणसाला आध्यात्मिक गुरुची गरज असते. आध्यात्मिक गुरुशिवाय पर्याय नाही. हाय साहेब, तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही खूप म्हणजे जे म्हणतो आपण किन्नर देवतांबद्दल एवढी माहिती पहिल्यांदाच गेली असेल मराठीत, मला तरी असं वाटतं. दुसरी गोष्ट की प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम असतात, तर याच्या साधना तुम्ही शिकलेल्या आहे दशविद्या महादशविद्या, तर याच्या थ्रू जर कोणाचं आयुष्य चांगलं होणार असेल तर स्वार्थ हा विषय सोडून जर अनेकांना प्रॉब्लेम्स असतात, प्रत्येकाला आपला ऑरा चेक करायचा असतो ज्यावेळी ज्याला काही प्रॉब्लेम्स होत असतात. आणि मुळात आता आज आपला पॉडकास्ट हिंजवाडीमध्ये आहे आणि हे IT सेक्टर आहे आणि या क्षेत्रातून माझ्याकडे खूप सारे वाकडच्या घरी माझ्याकडे खूप सारे असे क्लायंट्स येतात की IT सेक्टरमध्ये नवरा पण आहे, बायको पण आहे, दोघांचं एकमेकांना सॅटिस्फॅक्शन नाही, वेळ नाही, त्याच्यामुळे अफेअरशी रिलेटेड गोष्टी, PCMC, मगरपट्टा ह्या भागातले खूप सारे क्लायंट्स अशा बाबतीमध्ये असतात की ज्यांना हे प्रॉब्लेम्स सॉर्ट आउट करायचे असतात. तर त्याच्यासाठी आपण काही साधना, काही सिद्धी आणि काही तंत्रांच्या अभ्यासातून, तुम्ही शिकला म्हणण्यापेक्षा मी शिकली नाही, मी त्याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून मी त्याच्यासाठी मार्ग देऊ शकते किंवा तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे आणि तुम्ही कुठल्या थ्रू यातून बाहेर पडू शकता. प्लस अनेक जण आहेत की ज्यांचे व्यवसाय ठप्प होत चाललेले आहेत, त्याच्यातून तुम्ही बाहेर पडण्यासाठी खूप सारे तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत.
त्याच्यानंतर लग्नाशी रिलेटेड प्रॉब्लेम्स, कारण तुम्हाला काही दोष असू शकतात, त्या दोषाशी रिलेटेड काही करणी प्रयोग असू शकतात, किंवा नजर दोषाचे प्रॉब्लेम असू शकतात, पितृदोष असू शकतो, कालसर्प असू शकतो, नारायण नागबळीचे रिलेटेड प्रॉब्लेम्स तुम्हाला जाणवले जातात. पण त्याच्याही व्यतिरिक्त लग्नाशी रिलेटेड मुंडवळ्या बांधणे, मांडव बांधणे असे खूप प्रकार आहेत. ह्या सगळ्या प्रकारातून पण लोकांना आज सॅटिस्फॅक्शनची गरज आहे. त्यांना लग्न होत नाही म्हणून ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स. लव्ह मॅटर्स आहेत. लव्ह मॅटर्स बघा तुम्ही, ज्या वेळी प्रेम असतं मुलगा सोडून देतो, किंवा मुलीचं प्रेम असतं ती मुलगी सोडून निघून जाते. ह्या प्रॉब्लेमसाठी लव्ह अफेअरशी रिलेटेड खूप सारे प्रॉब्लेम या भागातले येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळं आहे माझ्याकडे, सगळं असून सुद्धा पुरत नाही, किंवा सगळं आहे पण सारखं आजार पण आहे, डॉक्टरकडे काही रिपोर्ट्स निघत नाही, पण तरीसुद्धा मी आजारी आहे. हे ज्यावेळी असतं त्यावेळी समजा तुमच्यावर कुठल्या तरी तंत्रप्रयोग झालेला आहे, किंवा तुम्ही कुठल्या तरी दोषात आहात. त्यावेळी तुम्ही नक्की एकदा भेटा, आणि भेटल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टींचा नेमका तुमचा ऑरा काय सांगतो, आणि तुम्हाला त्या गोष्टींचा काय प्रॉब्लेम आहे, आणि तुम्ही त्याच्यातून कसे बाहेर पडू शकता, हे नक्कीच मी अपॉइंटमेंट्स घेते. अपॉइंटमेंट्समधून लोकांना मार्गदर्शन करते. माझं जे कार्य आहे, माझा अभ्यास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून लोकांना ही माहिती होण्यासाठी लोक मला भेटतात. आणि अनेक असे क्लायंट्स आहेत, अनेक अशी उदाहरणं आहेत की त्यातून आपण त्यांना बाहेर पडण्यासाठी मार्ग देतो, पर्याय देतो, आणि त्या पर्यायातून लोकांचे आयुष्य चांगले झालेत. काही स्वार्थी लोकांचा विचार जर सोडला, जे मोठमोठे देवदेवारे घेऊन बसलेत, तर थोडंसं आजकाल जे पुण्यामध्ये प्रकरण चाललंय, थोडंसं लोकांनी पण विचार केला पाहिजे कोणाचा अभ्यास आहे, कोणाचा नाही आहे. दशमहाविद्या, तंत्रसाधना आणि स्पिरिच्युअलिटी आणि सोशल वर्कमध्ये जर डॉक्टरेट घेऊन बसली आहे, तर त्या बाबतीमध्ये तुम्ही एकदा भेटून पहा. नक्कीच तेवढा अभ्यास आहे की नाही तुम्हाला कळेल. जेव्हा तुम्हाला कळेल माझा अभ्यास आहे, नक्कीच तुम्ही त्या मार्गामध्ये पुढे जा. नंबर दिला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, पण नंबर आहे. व्हिडिओ चालू असताना पण शेवटी नंबर आला असेल, त्यावर तुम्ही कॉल करू शकता, अपॉइंटमेंट बुक करू शकता. आणि चेतनजी, तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार. किन्नर देवतांबद्दल इतकं स्पष्ट बोलता आलं, मनापासून आभार. खूप सारे आशीर्वाद. आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याकडून तुम्हाला भरभरून आशीर्वाद, आणि तुमच्या यशस्वी वाटचालीसाठी जय श्री महाकाल. जय श्री.